विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सत्यजित. नव्यानं चालू केलेल्या आपल्या समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब या नवीन पोस्टसाठी ही जी बॅच सुरू झाली आहे, या प्लॅटफॉर्मवर ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. ह्याआधी आपण 4 ते 5 लेक्चर्स अराउंड संपवलेत आणि पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शनच्या, ओरिएंटेशनच्या, ज्यामध्ये आपण सिलेबस बघितला आणि त्याचबरोबर ह्या सिलेबसवर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सची काय स्टाईल असते, PYQs आपण त्याला म्हणतो, यातनं अंदाजा घेतला की सिलेबस हा कशा प्रकारे आपण अभ्यासू शकतो, त्याचा लिमिट काय, एटसेट्रा एटसेट्रा. आणि नंतरचे 4 दिवस आपण सलग फाउंडेशन कोर्स चालवला, ज्यामध्ये आपण समाजशास्त्र आणि त्यातल्या काही मूलभूत संकल्पनांची तोंड ओळख करून घेतली. या मूलभूत संकल्पनांमधनं आपण समाजशास्त्र या विषयाशी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला, ज्यातनं आपण त्यातल्या नवीन नवीन संस्था, नवीन म्हणण्यापेक्षा आपण समाजशास्त्रीय संस्था, काही मोजक्या ठळक डेफिनेशन्स, त्याचबरोबर काही मोजक्या सोशलॉजिस्ट, त्याला आपण समाजशास्त्रीय विचारवंत यांची ओळख म्हणतो. तर आपण ह्या माध्यमातून समाजशास्त्र विषय थोडासा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. समाजशास्त्र विषयाची तोंड ओळख किंवा फाउंडेशन झाल्यानंतर नॅचरली आपण आता सिलेबसमध्ये एंट्री करतो, जो एक्झॅक्टली MPSCनं गट अ आणि गट ब ह्या 2 पोझिशनसाठी तुम्हाला पब्लिश केलेला सिलेबस आहे. तो पहिला सिलेबस आहे समाजशास्त्र ह्या संकल्पनेची ॲक्च्युली तोंड ओळख, त्याचबरोबर त्याचा इतिहास आणि तत्वज्ञान. बरोबर. तर ह्या टॉपिकला आपण 3 भागात तोडण्याचा प्रयत्न करू. समाज कल्याण अध्ययन या विषयातला हा जो पहिला सिलेबस आहे की ज्याची इतिहास व तत्वज्ञान टॉपिकवर आपण बोलणार आहे, त्यातली पहिली संकल्पना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल की समाज कल्याण म्हणजे काय, त्याचबरोबर समाज कल्याणाचं तत्वज्ञान म्हणजे काय, समाज कल्याणाचे तत्वज्ञान काय आहे, समाज कार्याचे तत्वज्ञान काय आहे, आणि त्याचबरोबर ह्या टॉपिकचा लास्ट थेरी पार्ट असणार आहे तो आहे समाज कल्याण अध्ययन किंवा समाज कल्याणाचा इतिहास, है ना, किंवा समाज कार्याचा इतिहास. जवळजवळ समाजकार्य आणि समाज कल्याण हे सारखे किंवा एकमेकांसाठी पर्यायानं वापरलेले शब्द आपण म्हणू शकतो, पण दोघांमधला अर्थ वेगळा आहे. समाज कार्य म्हणजे सोशल वर्क, समाज कल्याण म्हणजे सोशल जस्टिस. त्याला आपण म्हणू की समाज कार्य हे हा एक माध्यम, एक मार्ग आहे, आणि आपला जो गोल किंवा टार्गेट आहे ते समाज कल्याण आहे. सो बेसिकली आपण तरी सिंपल राहू आणि ह्या दोघांना एकमेकांसाठी शब्द वापरू शकतो. तर पुढच्या 3 लेक्चर्समध्ये आपण सिक्वेन्सनं जाऊ. पहिला लेक्चर आज मी समाजकार्य ह्या संकल्पनेची तुम्हाला फोड करून देईल. समाजकार्य, सोशल वर्क म्हणजे काय, बरोबर. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की समाजकार्य ही संकल्पना कुठून इव्हॉल्व्ह झाली, समाजकार्य संकल्पनेचा नेमका अर्थ काय, विविध समाजशास्त्रज्ञ समाज कल्याण किंवा समाजकार्य ह्या शब्दाची ओळख किंवा डेफिनेशन किंवा व्याख्या कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला समाज कल्याण किंवा समाजकार्य हे ना, सोशल वर्क, समाजकार्य ह्या संकल्पनेची तत्व, मूल्य इत्यादींची ओळख करून देईल. तर आजचा हा सेशन तुमचा अगेन एक सिलेबसचा एंट्रीचा सिलेबस असणार आहे, एक चॅप्टर असणार आहे की ज्यामध्ये आपल्याला सोशल वर्क, समाज कार्यावर शिकायचं. उद्या आपण शिकू समाज कार्याची किंवा समाज कल्याणाची तत्वे किंवा त्याचं तत्वज्ञान काय, फिलॉसॉफी काय. ओके. आणि आपलं तिसरं सेशन असणार आहे की समाज कार्य किंवा समाज कल्याण ह्या विषयाचा इतिहास काय होता, बरोबर. तर आणि मग आपण चौथा टॉपिक घेऊ, चौथा लेक्चर घेऊ, ज्यामध्ये आपण काही टेस्टमधून तुमच्याकडनं मी प्रश्नांची काही प्रॅक्टिस करून घेईल, ज्यानं आपल्या पुढच्या 4 लेक्चर्समध्ये हा पहिला सिलेबसचा टॉपिक संपून जाईल. ओके. तर पहिला टॉपिक मी आज सुरू करतोय, समाजकार्य. तरी हे डेफिनेशन्स किंवा अर्थ समजून घ्यायच्या आधी आपण प्रयत्न करू की समाजकार्य म्हणजे काय असेल आणि तुमच्या अनुषंगानं तुम्ही समाजकार्य ह्या शब्दाला ह्याची फोड कशी करता. समाजकार्य ह्याला येस तुम्हाला याचा अर्थ लागतोय नो. समाजकार्य ह्याचा आपण जर सिंपल तोंड त्याची ओळख करून घ्यायचा किंवा फोड करण्याचा प्रयत्न केला तर समाज प्लस कार्य, बरोबर. तर समाजासाठी केलेले कार्य म्हणजे समाजकार्य, त्याचा असाही अर्थ आपण घेऊ शकतो, समाजासाठी केलेले कार्य. आता मग मला सिंपल प्रश्न पडतो की समाजासाठी का कार्य करायचं, का करण्याची गरज पडते, काय वाटतं तुम्हाला यावर? खूप सिंपल की कुठलाही समाज व्याधीमुक्त नसतो, कुठल्याही समाजामध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत असा कुठलाच समाज नाहीये. तुम्ही कुठलाही सिलेबस घ्या जो आज प्रेझेंट सिच्युएशनमध्ये कुठली सोसायटी, भारतीय समाज, पाश्चिमात्य समाज, चायना, आफ्रिकन किंवा इतिहासात अजून तुम्ही हजारो वर्ष मागे जा,
तुम्ही टेम्पोरल म्हणजे तुम्ही काळानुसार जरी मागे गेले आणि तुम्ही बाकीचे समाज जरी तपासून पाहिले, तर तुम्हाला एक सिंपल आयडिया समजून घेता येईल की कुठलाही समाज हा व्याधीमुक्त नसतो, कुठलाही समाज हा प्रॉब्लेम प्रूफ नसतो. बरोबर. प्रत्येक समाजामध्ये वेळेनुसार, त्यांच्या संस्कृतीनुसार, तिथल्या इतिहास, भूगोल इत्यादी किंवा धर्म ह्यानुसार त्या समाजाची प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात किंवा किंवा आपण की तिथली आर्थिक परिस्थितीवर अवलंबून. तर समाजामध्ये असलेल्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स ह्या तिथल्या ठळक वैशिष्ट्यांवर डिपेंड आहेत. त्यांचा इतिहास, भूगोल, संस्कृती, तत्वज्ञान, धर्म, इव्हन त्यांची अर्थसंस्था, ह्यावर सगळ्यांवर तो समाजाची प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत. समाजामध्ये प्रॉब्लेम्स बदलू शकतात. जसं की भारतीय समाजामध्ये कास्टिझम, जातीवाद हा एक खूप मोठा ठळक असलेला किंवा पितृसत्ताक पद्धती किंवा हुंडाबळी, हे सगळे प्रॉब्लेम्स भारतीय समाजामध्ये आहेत. तसंच तुम्ही अमेरिकन समाजामध्ये गेले तर अमेरिकन समाजामध्ये तुम्हाला दिसेल की तिथे वर्णभेद चालतो, वर्णवाद चालतो किंवा त्याला आपण म्हणू रेसिझम चालतं, जिथे काळे आणि गोरे असा भेद केला जातो. आणि रिसेंटली 2 वर्षापूर्वी तिथे एक खूप इम्पॉर्टंट इंटरनॅशनल न्यूज जगभरात गाजली गेली. जॉर्ज फ्लॉइड नावाचे एक व्यक्ती होते जे ब्लॅक किंवा त्याला आपण म्हणू है ना, तो रेसिझमच्या अगेन्स्ट, त्यांना व्हाईट पोलीस ऑफिसर होते, त्यांना जॉर्ज फ्लॉइडला खूप निघृणपणे मारण्यात आलं, त्याची हत्या करण्यात आली. आणि ह्यातनं कळालं की समाज कितीही आधुनिक बनला, समाज कितीही पुरोगामी बनला, तरी समाजामध्ये असलेले महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आजही तितकेच ठळकपणे जिवंत आहेत. वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रत्येक समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत हे तर नक्की. म्हणून समाजातल्या व्याधी, समाजातल्या समस्या, समाजातले प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी जे कार्य केलं जातं त्याला आपण समाजकार्य असं म्हणू शकतो. तर समाजकार्याची बेसिक आयडिया अशी आहे की समाजामध्ये असलेल्या समस्यांचे निराकरण, त्याच्यावरची उपाययोजना किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजी, ह्याला आपण समाजकार्य म्हणतो. ज्या समाजकार्यामध्ये विविध व्यक्ती, विविध संस्था, शासन किंवा चळवळी भाग घेऊ शकतात. समजतं? तर समाजकार्य कुठलंही असेल की बाबा आमटेंपासनं कैलास सत्यार्थींपर्यंत, है ना, किंवा ग्रेटा थनबर्ग पासनं, राईट. तर तुम्ही असे किंवा है ना, सगळ्यांची नावं तुम्ही जगभरातल्या नेल्सन मंडेलांपासून एव्हरीबडी, आंग सान सू की, ह्या सर्वांनी समाजकार्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलेलं. हे झालं पर्सनॅलिटीज. तर समाजकार्यामध्ये कुठल्या कुठल्या एजन्सीज इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात? तर बेसिकली काही व्यक्ती, काही संस्था जसं की टीस, काही सरकार किंवा त्यांच्या पॉलिसीज, कायदे जसं की SC ST ॲक्ट, अॅट्रॉसिटीजचा ॲक्ट आहे भारतामध्ये, किंवा संविधान. तर बेसिकली समाजकार्य म्हणजे समाजातल्या व्याधींना दूर करण्यासाठी केलेलं एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर्ड मॅनरमधलं एक कार्य, ज्यामध्ये विविध संस्था, विविध व्यक्ती, विविध सरकारे, युनायटेड नेशन्स ह्यांचा अंतर्भाव होऊ शकतो. बरोबर. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. सामाजिक समस्यांचे अस्तित्व पुरातन काळापासून प्रत्येक समाजामध्ये आढळते. कुठलाच समाज हा सामाजिक समस्यांपासून दूर नाहीये. सामाजिक समस्या नसलेला कुठलाही समाज आज तुम्ही शोधण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करा. अमेरिकेमध्ये आर्थिक असमानता आहे, अमेरिकेमध्ये दारिद्र्य आहे, अमेरिकेमध्ये होमलेसनेसची खूप मोठा प्रॉब्लेम सुरू होतोय. लोकांना राहायला घरं नाही, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढत चाललंय, इन्फ्लेशन वाढत चाललंय. दिवसेंदिवस रेसिझम तेवढंच आहे, वर्णवाद तेवढाच आहे. आफ्रिकन सोसायटीमध्ये अफॅर्चर सिस्टम आहे, जातीवाद भारतामध्ये आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्याजला बाहेर काढले. श्रीलंकेमध्ये मूळच्या तमिलियन्सवर मूळचे सिंहली लोक अत्याचार करतात. चायनामध्ये युघुर नावाची कम्युनिटी आहे, युघुर मुस्लिम आहेत, त्यांना चायनीज गव्हर्नमेंट त्यांच्यावर अत्याचार करण्याचे आरोप वेगवेगळे न्यूजपेपर छापतात. रशिया युक्रेन वॉर सुरू आहे. एकंदरीत कुठलाही समाज घ्या, आजच्या सिद्ध परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम प्रूफ नाहीये. आणि इतिहासामधली सगळी मागची पानं उलगडली तरीही तुम्हाला तोच इतिहास दिसेल की सामाजिक समस्यांचे अस्तित्व पुरातन काळापासून प्रत्येक समाजामध्ये आढळते. म्हणूनच अशा समस्यांच्या निवारणासाठी समाजसेवा हा प्रत्येक समाजाचा घटक आहे. साथीदाराबद्दलचं प्रेम, बंधुभावाची भावना, आपल्या समुदायातील लोकांची सेवा करण्याची गरज यासारखे घटक समाजसेवे चे मानले जातात. ओके, सो इट्स व्हेरी सिम्पल की सामाजिक समस्यांचे अस्तित्व पुरातन काळापासून समाजामध्ये आढळते आणि अशाच समस्यांच्या निवारणासाठी समाजसेवा हा प्रत्येक समाजाचा एक घटक आहे. साथीदाराबद्दलचे प्रेम, बंधुभावाची भावना, आपल्या समुदायातील लोकांची सेवा करण्याची गरज यासारखे घटक समाजसेवेमध्ये मानले जातात. थोडक्यात या समस्या हाताळण्यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धती
या समाजाच्या गरजा आणि संसाधने यावर डिपेंड असतात. तर बेसिकली थोडक्यात की कुठलाही समाज ज्या पद्धतीने त्या समाजामध्ये असलेल्या समस्या सोडविल, ते कुठल्या पद्धतीचा अवलंब करेल, ह्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन दिसतं. काही सरकारे अत्याचार करू शकतात, काही सरकारे लोकशाही मार्गाने समस्यांचं निराकरण करू शकतात, काही सरकारांना NGOज किंवा बाकीच्या व्यक्ती ज्या गैर सरकारी संस्था आहेत त्या हेल्प करू शकतात. काही वेळा समाजांमध्ये कायदे आणून समस्याचं निराकरण होईल, काही वेळा कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करून समस्याचं निराकरण होईल, है ना. तर बेसिकली थोडक्यात या समस्या हाताळण्यात आणि वापरण्यात आलेल्या पद्धती या समाजाच्या गरजा काय आहेत, तिथे कुठले कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत, काय काय ते करू शकतात ह्यावर डिपेंड आहे. तर समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी समाजकार्याची मदत होत असते. तर इन सिंपल वर्ड्स, समाजकार्य म्हणजे काय, सोशल वर्क म्हणजे काय, समाजामध्ये असलेल्या व्याधींचं निराकरण, समाजामध्ये असलेल्या व्याधींचं निरासन, समाजामध्ये असलेल्या व्याधींना सोडवणं, कमी करण्याचा प्रयत्न करणं, सोल्युशन काढणं, नवीन इन्स्टिट्यूशन्स, कायदे, व्यवस्था ह्यांची उभारणी करणं, लोकांना जागृत करणं, लोकांना एम्पावर करणं, सशक्त करणं, सबलीकरण करणं, ह्या सगळ्यांना आपण एकत्रितपणे समाजकार्य, सोशल वर्क नक्की म्हणू शकतो. समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी समाजकार्याची मदत होते आणि समाजकार्याच्या आधारे समस्यांचे निदान करून उपचार आपल्याला शोधता येतात. तर समाजकार्य, जसं की समाजकार्यातून आपल्याला कळतं की ग्राउंड लेवलला चाइल्ड लेबर, बाल कामगारांचं प्रमाण का बरं आहे, तर आपल्याला कळतं की दारिद्र्य है ना, किंवा शिक्षणाचा अभाव फॅमिलीकडे. तर आपल्याला एकंदरीत हे फील्डवर गेल्यावर कळतं की नेमका प्रॉब्लेम काय. तसंच इंडियामध्ये, भारतामध्ये 98% जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत, जे हातानं मैला साफ करतात, नाली साफ करतात, त्यातले 98% लोक हे SC कम्युनिटी. आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा आपण ग्राउंडवर जाऊ. तर बेसिकली आपल्याला ग्राउंड किंवा फील्डवरनं आपल्याला कळतं की समाजकार्याच्या आधारे समस्यांचे निदान आपल्याला करता येते. त्यासाठी उपाययोजना शोधण्याची आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळते. सामाजिक समस्यांच्या निर्मूलनासाठी समाजकार्याचा विकास झाला आहे, बरोबर. तर सामाजिक समस्यांच्या निर्मूलनासाठी समाजकार्याचा विकास झालेला आहे. समाजातील विविध समस्या ह्या शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक यासारख्या घटकांच्या मुळे होतात. समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या सोडवणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे व सहाय्य करणे हे इट्स सिंपल की समाजकार्याचं उद्दिष्ट आहे. की समाजातले जे दुर्बल है ना, जे पीडित, जे व्यथित, अशा प्रकारचे जे घटक आहेत, कोणकोणते पीडित, दलित असे घटक आहेत, जसं की भारतामध्ये दलित समुदाय, महिला, बालक किंवा वयोवृद्ध, LGBTQ, बरोबर, किंवा रिलिजियस मायनॉरिटीज. एकंदरीत अशा समाजातल्या अशा घटकांना सेवा पुरवणे, समाजातल्या अशा घटकांच्या प्रश्नांना सॉल्व्ह करणे की जे अत्यंत पीडित, दलित, दुर्बल लोक आहेत, त्यांना आपण म्हणू, त्या संकल्पनेला म्हणू आपण की चला समाजकार्य. तर सामाजिक समस्यांच्या निर्मूलनासाठी समाजकार्याचा हा विकास झालेला आहे. तर सोशल वर्क ही जी एक सेपरेट डिसिप्लिन तयार झाली आहे, एक सेपरेट एक अभ्यास क्षेत्र, फक्त हे अभ्यास क्षेत्र नाही आहे, हे ग्राउंडवर काम करण्याचं फील्ड वर्क आहे. तर समाजकार्यामध्ये सोशल वर्क ही एक डिसिप्लिन आणि फील्ड वर्क हे का तयार झाल्याच्या मागचं नेमकं रिझन आहे की समाजामध्ये असलेल्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सॉल्व्ह करण्याची ही काळाची गरज बनली आणि त्याला प्रोफेशनल लेवलने सॉल्व्ह करता यावं, है ना. की फक्त काळजीपोटीच डिफरंट थिंग, पण त्याला प्रोफेशनली सॉल्व्ह करता यावं ह्यासाठी आपण प्रोफेशनल संस्था उघडल्या, प्रोफेशनल कोर्सेस आणले, प्रोफेशनल लॉज, कायदे तयार केले, त्यासाठी काही प्रोफेशनल निवडले, त्यांची नेमणूक केली. जसं की सिंपल उदाहरण घ्या, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, TISS नावाची एक संस्था आहे जी समाजकार्यामध्ये खूप मोठं कार्य करते. तर ही एक प्रोफेशनल संस्था आहे, बरोबर, आणि ती प्रोफेशनली समाजकार्य करते, बरोबर. तर सामाजिक समस्यांच्या निर्मूलनासाठी समाजकार्याचा हा विकास झालेला आपल्याला दिसतो. समाजातील विविध समस्या शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक यासारख्या घटकांच्या मुळे होतात. ओके. समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या सोडवणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे व सहाय्य करणे हे समाजकार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि ह्यावरच समाजकार्य ही जी डिसिप्लिन आहे ही रचली गेलेली आहे, ही त्याच्यावर उभारली गेलेली आहे. कारण समाजामध्ये आपणही आज ज्या पोस्टसाठी, ज्या पोझिशनसाठी अभ्यास करायचा इथे हे बॅचमध्ये आलेलो आहोत,
ही सिंपल, समाज कल्याण अधिकारी तुम्हाला बनायचं आहे. तर तुम्हाला समाज कल्याण अधिकारी ही पोस्ट किंवा ही पोझिशनच एक प्रोफेशनली सरकारनं तयार केलेली समाजकार्यातली पोस्ट आहे. म्हणजे सरकारी अधिकारी जो समाजकार्य करतो. समाज कार्य करायला फक्त NGO जॉईन करावं लागते का? समाज कार्य करायला तुम्हाला बाबा आमटेच व्हायची गरज आहे का? समाज कार्य करायला अण्णा हजारेच व्हावं लागेल का? महात्मा गांधीच बनावं लागेल का? किंवा सगळं आयुष्यभराचा सगळा त्याग करून बनावं लागेल? नो. किंवा एखादी संस्था किंवा कॉलेजच उघडावं लागेल का? नाही. सरकार किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून देखील तुम्ही समाजकार्य करू शकता प्रोफेशनली. एक्झॅक्टली त्याच कामासाठी तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. ऑफकोर्स प्रत्येक सोशल सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिस, तुम्ही IAS व्हा, IPS व्हा, डेप्युटी कलेक्टर, हे सगळे समाजकार्यच करतात. पण त्यातल्या त्यात है ना की समाजकार्य ह्या एका प्रोफेशनल कोर्ससाठी सरकारचा अधिकारी म्हणून म्हणजे तुमची नेमणूक होणार आहे. बरोबर. तर समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या सोडवणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे व सहाय्य करणे हे समाजकार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि समाजकार्य ह्याला आता काही सामाजिक शास्त्र किंवा सोशलॉजिस्ट ह्यांच्या आपण त्यांच्या भाषेतनं सोशल वर्क किंवा समाजकार्य काय ह्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक प्रोफेशनल डेफिनेशन मांडण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंतची आयडिया अशी होती की समाजामधल्या समस्या दूर करण्यासाठी जे प्रोफेशनली काम केलं जातं त्याला आपण म्हणतो समाजकार्य. तर फ्रेंड यांच्या मते समाजकार्य व्यावसायिक सेवा असून एक प्रोफेशनल सर्व्हिस आहे. प्रोफेशनलचा अर्थ नेहमीच त्याला मॉनिटरी गेन्स किंवा त्यासाठी फीज आकारले जाते असं अजिबात नाही आहे. प्रोफेशनल म्हणजे त्याच्या मागे काहीतरी तत्व आहेत, स्ट्रक्चर आहे प्रॉपर, काय करायचंय, कसं करायचंय, प्रोसेस व्यवस्थित डिफाईन्ड आहे. बरोबर. आपले उद्दिष्ट काय आहेत, आपले मार्ग काय आहेत, आपल्याकडे काय संसाधनं आहेत ह्याची एक व्यवस्था आखणी केली जाते. त्याच्यामध्ये नोकरशाही असते. तर एकंदरीत ही अत्यंत प्रोफेशनल लेवलवर ऑर्गनाईज केलेली अशा प्रकारची एक सेवा आहे. असे फ्रेंड लँडर म्हणतात की समाजकार्य व्यावसायिक सेवा असून शास्त्रीय ज्ञान व मानवी कौशल्यावर आधारित आहे. खूप सायंटिफिक नॉलेज त्याच्यामध्ये लागतं. आता सायंटिफिक नॉलेज कशाचं लागतं आपल्याला ह्या सर्व्हिसमध्ये? जस्ट अ सेकंड, आल होल्ड. शास्त्रीय ज्ञान ह्याच्या मागचा जे उत्तर आहे की शास्त्रीय ज्ञान आपल्याला कशाचं लागेल, तर कुठलाही एखाद्या सामाजिक समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला त्या प्रॉब्लेमला खूप सायंटिफिकली शिकावं लागेल. आता सायंटिफिकली शिकायचं म्हणजे काय? तुम्हाला फील्डवर जावं लागेल. त्या फील्डवर त्या समस्याचा डाटा गोळा करावा लागेल, त्याची कारणं शोधावी लागतील. त्याचबरोबर हे का होतं हे बघावं लागेल, त्याच्यावर काय सोल्युशन्स काढता येतील, काय थिअरीज आहेत, हायपोथेसिस तयार करावं लागेल. सो बेसिकली ह्याचा अर्थ आहे की शास्त्रीय ज्ञान असणं फार आवश्यक आहे. मानवी कौशल्यावर आधारित आहे. तो मानवी कौशल्यावर आधारित आहे, त्याला शास्त्रीय ज्ञानाची गरज पडते, मानवी कौशल्यांची गरज पडते. यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य व गटाला मदत करून सामाजिक आणि वैयक्तिक समाधान व स्वातंत्र्य आपण प्राप्त करतो. तर सामाजिक आणि वैयक्तिक समाधान ह्यातून मिळतं. आता सामाजिक तर हे तर आपल्याला समजू शकतो, ह्याला अंडरस्टँड करू शकतो, कारण समाज कल्याण करणार तर आपण समाजकार्य संकल्पनेतून आपण समाजकार्य करतोय, समाज कल्याण करतोय, ज्यातनं ऑफकोर्स समाजाचं कल्याण होणार. त्यातनं सामाजिक समाधान तर नक्कीच मिळणार आहे, पण वैयक्तिक समाधान देखील मिळणार आहे. वैयक्तिक समाधान म्हणजे काय? कार्य केल्याचं सॅटिस्फॅक्शन. बरोबर. सॅटिस्फॅक्शन. आपण काही लोकांसाठी आपला जीव ओतलाय, आपण त्यांच्यासाठी काम केलंय, ह्याचं एक समाधान एक वेगळ्या पद्धतीचं असतं. तर फ्रेडलँडर यांच्या मते समाजकार्य, तर तुम्हाला ही डेफिनेशन तर मी शिकवतोच आहे, पण ह्याचबरोबर तुम्हाला डेफिनेशनचे काही इम्पॉर्टंट शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ह्या विचारवंताचं नाव देखील तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उद्या समाजकार्य ह्या डिरेक्ट पॉइंटवर MPSC जर तुम्हाला प्रश्न विचारला की फ्रेडलँडर यांच्या मते समाजकार्याची व्याख्या काय, तर तुम्हाला ही तिथे ओळखता आली पाहिजे, किंवा ही व्याख्या कुणाची आहे तर ह्या तत्वज्ञाचं नाव तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एकदा परत बघा, समाजकार्य ही एक व्यावसायिक प्रोफेशनल व्यावसायिक सेवा आहे. ती शास्त्रीय ज्ञान आणि मानवी कौशल्यांवर आधारित आहे. ह्यातनं काय मिळतं? ह्यातनं वैयक्तिक समाधान तर मिळतं, सामाजिक पण मिळतं, पण सर्वात महत्त्वाचा याचा गोल टार्गेट काय, तर वैयक्तिक स्वातंत्र्य व गटाला मदत करणं. ओके. तर ह्या सोशल सर्व्हिसचा, सोशल वर्कचा एक मुख्य उद्दिष्ट असं आहे की वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे इंडिव्हिज्युअल लिबर्टी, राईट, आणि गटाला मदत करणं हा त्याचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आपण मानतो. तर फ्रेडलँडर यांच्या मते समाजकार्य हे ह्या पद्धतीनं आपल्याला अभ्यासता येईल. पुढचा
इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे, स्ट्राईप तिथं हवं होतं या थिंकरचं नाव. ओके, स्ट्रॅपच्या ऐवजी स्ट्राईप. ओके, स्ट्राईप, आय मीन लाईक दिस. स्ट्राईप यांच्यामध्ये ह्या संकल्पनेला आपल्याला कसं म्हणता येईल की समाजकार्य ही लोकांनी स्वतःची मदत करण्याची वैज्ञानिक पद्धत असून व्यक्ती, गट व समूहाच्या गरजा विविध स्रोतांनी पूर्ण करण्याची ती कला आहे. सो बेसिकली स्वतःची मदत करण्याची. आता बघा ना, आपण काय करतोय समाजकार्यामध्ये, आपण काय करतोय, काही महत्वाच्या संस्था एकत्र येतात, काही महत्वाचे व्यक्ती एकत्र येतात, ती त्यांची संसाधनं एकत्र करतात आणि मदत कोणाची करतात, व्यक्तींचीच परत. म्हणजे त्याच गटातली, त्याच समुदायातली, त्याच समूहातली, त्याच समाजातली काही संस्था, काही व्यक्ती, काही शासने ही एकत्र येऊन ही त्यांच्याच व्यक्तींची मदत करतात. समाजकार्य ही लोकांना स्वतःची मदत करण्याची वैज्ञानिक पद्धत. व्यक्ती, गट व समूहांच्या गरजा विविध स्रोतांनी पूर्ण करण्याची एक ती कला आहे. तो व्यक्ती, गट आणि समूहाच्या गरजा विविध स्रोतांनी पूर्ण करण्याची ती कला आहे. त्याला आपण स्ट्राईप यांच्या भाषेत ही डेफिनेशन म्हणतो. आणखी काही समाजशास्त्रज्ञांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे. पिंकस अँड मिनहॅन यांच्या मते समाजकार्य समाजातील लोक आणि त्यांचे सामाजिक वातावरण. आपण काल परवा एक शब्द बघितला की सामाजिक वातावरण म्हणजे काय, की जे मानवानं स्वतः समाजामध्ये तयार केलेलं आहे. जसं की शाळा, सरकारे, कुटुंब, विवाह ह्यासारख्या संस्था, त्यांच्या आंतरक्रिया. ह्या कुठल्याच संस्था किंवा ह्या कुठल्याच आंतरक्रिया मानवाला जन्मापासून मिळालेल्या नाहीत किंवा त्या आधीपासून समाजामध्ये असत होत्या असं अजिबात. तर एकंदरीत हे जे काही वातावरण आपल्या अवतीभोवती आहे हे मानवनिर्मित आहे, सामाजिक वातावरण आहे, नैसर्गिक नाही. बरोबर. तर पिंकस आणि मिनहन यांच्या मते समाजकार्य समाजातील लोक व त्यांचे सामाजिक वातावरण यातील आंतरक्रियेशी संबंधित असून जे लोकांच्या जीवनावरील कामांवर परिणाम करते आणि लोकांना त्यांचे मूल्य जाणून घेण्यास मदत करते. बरोबर. तर जीवनातील कामांवर परिणाम करते आणि लोकांना त्यांचे मूल्य जाणून घेण्यास मदत करते. तर ह्याला आपण म्हणतो पिंकस आणि मिनहन यांच्या भाषेतली ही व्याख्या. तर एकंदरीत समाजकार्य ही समाजाचे हित व विकासासाठी असलेली एक मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. तर ह्यातनं आपल्याला काय काय मिळतंय, तर समाजाचे हित साधतोय आपण. हित बरोबर, विकास है ना. काय अजून 2-3 शब्द आपण बघितले की वैयक्तिक स्वातंत्र्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता, सामाजिक ऐक्य आणि आणखीच्या शब्दांची तुम्हाला फोड करता येईल. तर समाजकार्यामधून आपण काय काय अचीव्ह करतोय, तर समाजाचे हित जोपासतोय, विकास होतोय असलेली एक मोठी व व्यापक संकल्पना आहे. या संकल्पनेत समाजातील दीन दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अभिप्रेत आहे. अभिप्रेत असून विविध प्रकारे ही सेवा करण्यात येते. आता कोण कोण दीन दुबळे आहेत है ना, जे गरीब दारिद्र्यात आहेत है ना, की त्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन म्हणू, BPL, बिलो पॉवर्टी लाईन. ज्या महिला आहेत, ज्या पुरुष सत्ताक पद्धतीनं ग्रासल्या गेलेल्या आहेत, महिलांसाठी हे सिंबल वापरतो ना, राईट, महिला. त्याचबरोबर SC ST आहेत किंवा काही प्रमाणात आपण OBC जे बॅकवर्ड क्लासेस आहेत. बरोबर. त्याचबरोबर जे वयोवृद्ध आहेत है ना, काही धार्मिक अल्पसंख्याक आहेत किंवा बालके आहेत आणि खूप काही असे. तर दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य किंवा कामगार म्हणू शकता तुम्ही ह्यामध्ये. कामगार आहेत, एस्पेशली कुठले कामगार, जे रोजच्या त्यांच्या उपजीविकेसाठी एखाद्या मालकावर किंवा फॅक्टरीवर अवलंबून असतात. राईट. ह्याला आपण समाजकार्य ही संकल्पना म्हणू शकतो.
20व्या शतकात सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जागृत होऊन त्यांचा प्रसार आणि विकास झाला आणि त्यातून समाजकार्य नावाची ही जी संकल्पना आहे ही भरभराटीस आली. समाजातील गरीब, दुःखी, कष्टी, दुबळे आणि रंजले गांजलेले लोक या जनसमूह यांना खाजगी किंवा सार्वजनिकरित्या आपण मदत पुरवली. तर समाजकार्य ही एक प्रोफेशनल, अत्यंत व्यावसायिक सेवा आहे की ज्यामध्ये आपण गरीब, दुःखी, कष्टी, दीनदुबळ्या लोकांना मदत पुरवतो, प्रोफेशनली हेल्प करतो. अशा प्रकारचे ह्या समाजकार्याला आपण डिफाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 20व्या शतकात सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा निर्माण झाल्या आणि तुम्हाला जसं कळालं की समाज एका 20व्या शतकाच्या आसपास काय काय घडलं, तर त्यावेळेस प्रबोधन काळ सुरू होता, रेनेसा. त्याला आपण म्हणतो की मानव हा सामाजिक समस्यांवर प्रश्न विचारायला सुरुवात करत होता. क्वेश्चन्स दॅट स्टार्टेड क्वेश्चनिंग, है ना, की समाजामध्ये काय काय चाललंय, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, ह्यावर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. 20व्या शतकात सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जागृत होऊन त्यांचा प्रसार व विकास झाला व त्यातून समाजकार्य ही एक संकल्पना भरभराटीस आली. समाजातील गरीब, दुःखी, कष्टी, दुबळे आणि रंजले गांजलेले लोक किंवा जनसमूह यांना खाजगी किंवा सार्वजनिकरित्या मदतीप्रित्यर्थ पुरवलेली सेवा म्हणजे समाजकार्य होय. तर समाजातील गरीब, दुःखी, कष्टी, दुबळे आणि रंजले गांजलेले लोक यांना किंवा जनसमूह यांना खाजगी किंवा सार्वजनिकरित्या मदतीप्रित्यर्थ पुरवलेली सेवा म्हणजे समाजकार्याचा भाग होऊ शकतो. ओके. युरोपमध्ये खाजगी औदार्याला संघटित व संस्थात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न इंग्लिश पुअर लॉ, इंग्लिश ब्रिटिशने जो एक लॉ तयार केला होता, पुअर्स लॉ, म्हणजे त्यांना गरिबांसाठी जो लॉ तयार केला होता, तर एकंदरीत कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न युरोपमध्ये झालेला आहे. इंग्लिश पुअर लॉ जवळजवळ हा 1601 मध्ये, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झामसाठी, की युरोपमध्ये ज्या असंघटित किंवा संस्थात्मक त्या स्वरूपाला जे आधी होतं समाजकार्य, त्याला आपण संघटित म्हणजे ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला, आपण त्याला कायदेशीर रूप देण्याचा प्रयत्न केला, आपण त्याला संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला आणि तो पहिला प्रयत्न हा इंग्रज सत्तेमध्ये झाला. तर युरोपमध्ये खाजगी औदार्याला संघटित व संस्थात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न हे इंग्लिश पुअर लॉद्वारे 1601 मध्ये करण्यात आला. या कृतीचा प्रत्यक्ष विकास ग्रेट ब्रिटन, जर्मनी व अमेरिका या देशात 19व्या शतकात झाला. तर एकंदरीत ग्रेट ब्रिटन नंतर जर्मनीचा नंबर लागतो, मग अमेरिकेचा नंबर लागतो. तर एकंदरीत जसं जसा समाज हा उत्क्रांतीमधून पुढे पुढे जातो तेव्हा त्या समाजामध्ये असलेल्या व्याधींवर नव्यानं उपचार शोधण्यासाठी, नव्यानं त्याचे निराकरण करण्यासाठी नवीन संस्था जन्म घेतात, ज्या अधिक लोकशाही मार्गावर असतात, ज्या अधिक संघटित असतात, ज्या अधिक सुसंस्कृत असतात आणि ज्या अधिक संस्थात्मक असतात. इमॅजिन करा की 2000 वर्षांपूर्वीचा काळ जिथे असं कुठल्याही डेमोक्रेसी किंवा गव्हर्नमेंट अशा प्रकारची संस्था अस्तित्वात नाहीये. 2000-5000 वर्ष थोडं आणखी मागे जा, मे बी त्याच्या मागे जा, ज्यावेळी आपण डोमेस्टिकेट झालो, शेतीची सुरुवात केली, एक अराउंड 10,000 वर्षांपूर्वीची गोष्ट. समाजामध्ये त्यावेळेस ही समस्या किंवा प्रॉब्लेम्स होते आणि ह्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीनं मेकॅनिझम अवेलेबल होतं. जर एखाद्यानं कायदा मोडला समाजाचा, तर त्याला बहुतेक देहदंड किंवा मृत्यू किंवा है ना, काहीही विविध प्रकारच्या अमानवीय अशा त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागत असेल. समाजात त्यावेळीही प्रॉब्लेम होते, आजही आहे. पण आज आपण त्या प्रॉब्लेम्सला किंवा समाजातल्या प्रॉब्लेम्सला अमानवीय, अलोकशाही किंवा गैरलोकशाही मार्गाने न सॉल्व्ह करता आपण डेमोक्रेसी, आपण ह्युमन राईट्स, इन्स्टिट्यूट्स, लॉ, रेग्युलेशन्स, सायन्स, प्रोफेशनलिझम ह्या सगळ्या तत्वांवर आधारलेलं अशी एक संस्था, असं एक स्ट्रक्चर तयार करतो की जे समाजकार्य म्हणजे समाजामध्ये असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तर समाजामध्ये असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी प्रोफेशनल प्रकारची जी एक व्यवस्था आहे त्याला आपण समाजकार्य म्हणतो. सिंपल प्रोफेशनल पद्धतीची. प्रोफेशनल पद्धतीची म्हणजे काय? जी अत्यंत ऑर्गनाइज्ड, जी स्ट्रक्चर्ड, जी कायद्यांवर आधारलेली, लोकशाही मार्गाने चाललेली, जिथे समाजाचं कल्याण होईल अशा प्रकारच्या तत्वांना ती मानून जातो. तर युरोपमध्ये इंग्लिश पुअर लॉ 1601 मध्ये जेव्हा तो पारित केला गेला, त्यातनं समाजकार्याची प्रोफेशनल, ऑर्गनाइज्ड आणि एक संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशनल पद्धतीनं स्थापना केली गेली. या कृतीचा प्रत्यक्ष विकास ग्रेट ब्रिटन, जर्मनी, अमेरिका या देशात झाला आणि जो जगभर आजही त्याची प्रवास चालूच आहे.
केवळ स्वतःला पुण्य लाभावे म्हणून समाजातील वंचित गटांना सहाय्य करणे किंवा भूतदयेपोटी दीन दुबळ्यांची सेवा करणे म्हणजे समाजकार्य नाही. शक्यतो समाजकार्याच्या मागे विविध व्यक्ती विविध अर्थ लावतात आणि आपण बघतो की नॉर्थ इंडिया किंवा शक्यतो देवी देवतांच्या जे मंदिर असतात त्यांच्या अवतीभोवती किंवा त्याच्या बाजूला आपल्याला दिसतं एकंदरीत की तिथे दान करणाऱ्यांची, दानशूर व्यक्तींची एक रीग लागलेली असते, एक लाईन लागलेली असते की ज्यांना बहुतेक समाजामध्ये ऑफकोर्स त्यातले काही जेन्युइन लोक आहेत, पण काही लोक स्वतःला शांतता मिळावी, पुण्य मिळावं, माझं भलं व्हावं म्हणून दान करतात. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, काही लोकांची अशी पण टेंडन्सी किंवा त्याच्या मागचे एक उद्देश असतो की मी दान करतोय ह्याचा अर्थ मी ऑलरेडी माझ्याकडे भरपूर काही संपत्ती आहे आणि माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे. ह्यातनं लोकांना, एक बाकीच्या लोकांना, नातेवाईकांना, समाजातल्या आजूबाजूच्या शेजारी पाजाऱ्यांना एक मेसेज जातो की अरे बापरे, हे तो बडा आदमी लग रहा है. बरोबर. म्हणजे समाजामध्ये तुमची इमेज, तुमची प्रतिष्ठा हे कायम ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी किंवा नव्याने इस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी तुम्ही समाज कल्याण करू शकता, दान करू शकता. कपडे वाटले, साड्या वाटल्या, जेवण दिलं, गाव जेवण केलं, मंदिरात दान केलं, तर सगळ्यांना वाटतं अरे बापरे खूप मोठा माणूस आणखी, किंवा आपल्याला पुण्य लाभेल वगैरे, किंवा आपले काही पाप असतील ते धुवून निघतील, है ना. पण समाज कल्याण हे ह्या संकल्पनेच्या खूप दूरचं आहे. समाज कल्याणामध्ये पाप धुण्यासाठी किंवा तुम्हाला पुण्य मिळावं किंवा तुम्ही खूप समाजामध्ये मोठे लोक आहात हे दाखवण्यासाठी इथं समाजकार्य नसतं. हे खूपच एक वेगळ्या उद्देशाचं आहे. आपण त्यावर एकदा आयडिया घेऊ की केवळ स्वतःला पुण्य लाभावे म्हणून समाजातील वंचित गटांना सहाय्य आपण नाही करत. भूतदयेपोटी दीन दुबळ्यांची सेवा करतो असंही नाही आहे, है ना. म्हणजे समाजकार्य नव्हे तर समाजसेवा. सेवेच्या मागे काही उद्दिष्ट नसतं. सेवेमध्ये शब्दाचा अर्थ आहे सेवा. अ वर्ड इन इट सेल्फ, अ मिनिंग इन इट सेल्फ, ज्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे, त्याचा अर्थ शोधण्याची गरज नाही की मी सेवा का करतो, हा प्रश्न तयार होऊ शकत नाही. म्हणजे जर मी डोकं लावण्याचा प्रयत्न केला, आय मीन माय आयडिया, की सेवा सर्व्हिसच्या मागे अर्थ लपलेला नाही आहे की काय इंटेन्शन आहे. नो इंटेन्शन, इट इज सेल्फलेस, राईट. सो आय हॅव नो पर्सनल इंटरेस्ट, मला स्वतःतून त्याला काही मिळणार नाही. ही खूप सेल्फलेस भाव आहे. त्याच्यामध्ये खूपच एक स्वच्या पलीकडे जाऊन, आपल्या पलीकडे जाऊन, आपल्या जीवाच्या पलीकडे जाऊन, स्वतःच्या हिताचा विचार न करता केलेली सेवा, ह्या त्या सेवेच्या मागचा अर्थ अपेक्षित आहे. तर सेवा करणे म्हणजे समाजसेवा, समाज सुधारणा, सामाजिक सुरक्षितता, समाजकार्य आणि समाज कल्याण हे सगळे शब्द जेव्हा तुम्हाला तिथे दिसतील तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकता की हे खरं समाज कल्याण आहे. पुण्य, पाप किंवा स्वतःची इमेज इस्टॅब्लिश करायला केलेलं, आपण बघतो सोशल मीडियावर खूप वेळा की एस्पेशली कोविडमध्ये ते दादाभाई लोक असायचे आणि गळ्यात सोन्याच्या साखळ्या वगैरे वगैरे आणि कपडे आणलेत किंवा जेवायला आणले आणि वाटतात आणि तसे ते व्हिडिओ काढतात आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकतात. असे काही राजकारणी लोक आहेत, असे काही दादाभाई लोक आहेत. पुण्यामध्ये पण तो खूप सर्रास प्रकार चालतो की गरिबांना आत्ता पण मी जस्ट आता इथूनच समोरूनच आमच्या पंढरीची वारी गेली आणि त्या पंढरीच्या वारीमध्ये समाजातले सगळ्या प्रकारचे लोक त्यामध्ये मिक्स होतात, गोरगरिबापासून श्रीमंतांपर्यंत. एक विठोबाची एक भक्ती करण्याचा तो एक खूप मोठा एक सुवर्ण अवसर असतो, एक संधी असते. पण त्या संधीचे पण सोनं करण्याच्या मागे काही लोक लागलेले असतात. आणि मी बघितलं की काही इंस्टाग्रामर असेल तर ते आपण त्याला म्हणतो व्हिडिओ ब्लॉगर वगैरे, तर त्यांनी काही केळ्याच्या टोपल्या आणल्या होत्या आणि ते राजगिऱ्याचे लाडू होते आणि आणखी ज्यूस वगैरे होतं आणि त्यांनी असं खूप मोठ्या प्रमाणात ते ठेवलेलं आणि ते त्या वारकऱ्यांना ते वाटत होते. ओके, तुम्ही वाटतायत, तुम्हाला त्यातनं आनंद मिळतोय, त्या थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांना पण खायला एनर्जी मिळते, चालायला बळ मिळतंय, इथपर्यंत ठीक होतं. पण त्याचे व्हिडिओज काढणं, ते पोस्ट करणं, त्याच्या मागे लिहिणं की आम्ही काय करतोय समाजापर्यंत, है ना, अशा प्रकारची जी एक प्रवृत्ती असते की सोशल मीडियानं जी वाढवली आहे, ह्या प्रकारचा अर्थ समाजकार्यामध्ये आपल्याला इथे अभिप्रेत नाहीये. तर केवळ स्वतःला पुण्य लाभावे म्हणून समाजातील वंचित गटांना सहाय्य करणे किंवा भूतदया वगैरे असं नाहीये. तर त्यामध्ये समाज सुधारणा, समाजामध्ये आमूलाग्र बदल व्हावेत, समाजाची दिशा
एका पॉझिटिव्ह रस्त्यावर जावी, समाजाचे विचार, समाजाचे आचरण एका विशिष्ट विकासाच्या मार्गाने जावे, हे ज्ञान, ही परिभाषा, हे नॉलेज त्यामध्ये अवेलेबल आहे, हे कार्य त्यामध्ये अवेलेबल, त्यामुळे आपण त्याला म्हणू समाज कल्याण. ठीक आहे. पुन्हा एकदा फ्रीलँडर यांनी पुढील शब्दात त्याला डिफाईन केलं व्यवस्थित. समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे. हा व्यवसाय शास्त्रीय ज्ञानावर आणि मानवी संबंधांच्या कौशल्यावर आधारित आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला अशी मदत केली जाते जेणेकरून त्यांच्यात वैयक्तिक व सामाजिक समाधान निर्माण होऊन स्वावलंबाची प्रक्रिया सुरू होते. सेल्फ रिलायन्स म्हणजे आपण त्यांना आता मदत, बघा ना तुम्ही की मदत करतोय, ह्याचा अर्थ नेमका काय, की मदतीचा खरा अर्थ किंवा जेन्युइन मदत काय असते, की ज्या लोकांना आपण मदत करतोय त्यांना पुन्हा मदत मागायची वेळ येऊ नये. नीट बघा की शेतकऱ्यांचं आपण कर्जमाफी करतो, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आपण त्यांचं सामाजिक कल्याण करतो. ऑफकोर्स कधी पाऊस नाही पडला वगैरे, खूप सुंदर कन्सेप्ट आहे, खूप चांगली हिताची कन्सेप्ट आहे शेतकऱ्यांच्या. पण सरकार किंवा काही पॉलिटिकल पार्टीज शेतकऱ्यांची जी कर्जमाफी ह्याला पॉलिटिसाइज करतात, त्याला पॉलिटिकल नाही करतात, आणि त्यांचे वोट्स मिळवण्यासाठी ते शेतकऱ्यांची कर्जमाफी दरवर्षी करायला लागतात. ह्यातनं होतं काय, एकतर शेतकरी हा डिपेंडंट बनतो गव्हर्नमेंटवर. दुसरा, काही शेतकऱ्यांची टेंडन्सी बनत होते की आपण कमवू नाही कमवू, उत्पादन करू नाही करू, आपल्याला गव्हर्नमेंट पैसा ओतणार आहे आपल्यावर. तिसरा, हा सरकारच्या तिजोरीवर ताण तयार होतो, बँका डबघायला येतात. पुढील वेळी जेव्हा आपण त्यांच्याकडे कर्ज मागायला जाऊ तेव्हा त्या कर्ज द्यायला तेवढ्या हेल्प नाही करत, बँका मदत नाही करत, आणि एकंदरीत ते एक टेंडन्सी, एक डिपेंडन्सी बनत चालते शेतकऱ्याची सरकारवर. मग हे समाजाचं, शेतकऱ्यांचं कल्याण आहे की काही वेगळं आहे? शेतकऱ्यांना आपण दुर्बल बनवत चाललोत, शेतकऱ्यांना आपण डिपेंडंट बनवत चाललोत, हे सामाजिक कल्याण नव्हे. बरोबर. तर एकंदरीत समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे. हा व्यवसाय शास्त्रीय ज्ञानावर व मानवी संबंधांच्या कौशल्यावर तो आधारित आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला अशी मदत केली जाते जेणेकरून त्यांच्यात वैयक्तिक व सामाजिक समाधान निर्माण होऊन स्वावलंबनाची प्रक्रिया सुरू होते. समाजकार्य हे एखाद्या संस्थेमार्फत किंवा संघटनेमार्फत केले जाते. तर समाजकार्यामध्ये काही प्रोफेशनल संघटना, काही प्रोफेशनल व्यक्ती ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, ज्यांच्याकडे एक नॉलेज आहे, त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, असे लोक समाजकार्यामध्ये उतरतात की त्याचं इंटेन्शन असतं की ज्यांच्यासाठी ते काम करतात अशा दुर्बल घटकांना एक सेल्फ रिलायंट, स्वावलंबी बनवावं, त्यांना पुन्हा मदतीची गरज नाही पडावी, अशा प्रकारची काही उपाययोजना करता येते का, यावर डोकं लावावं. तर फ्रीलँडर यांचं हे ओपिनियन आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या भारतीय परिषदेने 1957 मध्ये समाजकार्याची व्याख्या अशा काही प्रकारे केली होती की समाजकार्य ही कल्याणकारी कृती आहे. कल्याणकारी म्हणजे मस्ट आहे, त्याच्यामध्ये वेलफेअर पाहिजे, डिपेंडन्सी नको. म्हणजे त्या व्यक्तीचं, त्या फॅमिलीचं, त्या दुर्बल घटकाचं वेलफेअर व्हावं, कल्याण व्हावं, त्याला पुन्हा तो पीडित ह्या गटात जाऊ नये. बरोबर. तर समाजकार्य ही कल्याणकारी कृती आहे. समाजकार्य हे मानवतावाद, शास्त्रीय ज्ञान, तांत्रिक कौशल्य यांवर आधारित आहे. व्यक्तिसमूह किंवा समुदायाचे आयुष्य अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न त्यामध्ये होतो. बरोबर. तर व्यक्तिसमूह किंवा समुदायाचे आयुष्य है ना अधिक परिपूर्ण, एक कम्प्लीट लाईफ जगण्याचं तिथे ऑपॉर्च्युनिटी, समान संधी उपलब्ध करून देण्याची तिथे एक टेंडन्सी असते. डॉक्टर विडमर यांच्या मते की व्यक्तीच्या संदर्भात ज्या गंभीर अडचणी किंवा समस्या उद्भवतात अशा समस्यांचे निराकरण किंवा निर्मूलन करून आपण संबंधित व्यक्तींना मदत करतो, म्हणजेच समाजकार्य करतो. बरोबर. त्यांनी की डॉक्टर हेलेन विटमर यांनी समाजकार्याबद्दल एक खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी एक डेफिनेशन दिलेली. आपण तिला एकदा वाचून बघू, तुम्हाला आणखी अर्थ समजेल. की अडचणीत किंवा संकटात असलेल्या व्यक्तींना मदत करणे हा समाजकार्याचा उद्देश आहे. अडचणीत आहेत, जसं की दारिद्र्य, कोविडमध्ये आपण बघितलं की खूप साऱ्या व्यक्तींना रोजगार गमवावा लागला, दारिद्र्यामध्ये त्यांना घर सोडावे लागले, दारिद्र्यामध्ये गेले, मेनी अदर डोमेस्टिक व्हायलन्स वाढला, अल्कोहोलिझम वाढलं, शिक्षणाचा अभाव तयार झाला. तर अशा वेळी त्या अडचणीत पडलेल्या व्यक्तींना मदत करणं अपेक्षित होतं. राईट. तर संकटात असलेल्या व्यक्तींना मदत करणे हा समाजकार्याचा उद्देश आहे. अशी मदत संघटित समूहांच्या सेवाद्वारे केली जाते आणि अशा व्यक्तींना त्या समूहाचा सदस्य म्हणून घेऊन त्या समूहाद्वारे त्यांच्या समस्या सोडवल्या जातात
असे समूह म्हणजे कुटुंब, शेजारी, शाळा, दवाखाने, करमणूक केंद्रे, राज्य, राष्ट्र आणि लोकांच्या सहाय्याने संस्था चालतात. एकदा नीट बघा. अशी मदत आपण संघटित समूहांच्या सेवांद्वारे करतो, म्हणजे एक ऑर्गनाइज संस्थांच्या मार्फत करतो. अशा व्यक्तींना त्या समूहाचा सदस्य करून घेऊन त्या समूहाद्वारे त्यांच्या समस्या आपण सोडवतो. असे समूह म्हणजे कुटुंब किंवा शेजारी, शाळा, दवाखाने, करमणूक केंद्रे. ओके, एकदा फक्त डेफिनेशन वाचून घ्या, तुमच्या मनानं तुम्हाला आयडिया येईल की मला काय म्हणायचं. तर एकंदरीत आपण समरीमध्ये त्याला सांगू शकतो की व्यावसायिक समाजकार्य म्हणजे जी प्रोफेशनल आपण समाजकार्याची सेवा उपलब्ध करून देतात. व्यावसायिकचा अर्थ असतो की ह्याच्या मागे काहीतरी ऑर्गनाइज स्ट्रक्चर त्याच्या मागे आहे. व्यावसायिक समाजकार्य म्हणजे विशिष्ट विचारांनी, दृष्टिकोनांनी किंवा सिद्धांतांवर असलेलं समाजकार्य है ना. विशिष्ट विचार, विशिष्ट दृष्टिकोन किंवा सिद्धांत वागून विशिष्ट भावनांनी मदत करण्याचे कार्य करणे हे होय. आणि ही मदत देण्याचे निश्चित उद्देश असल्याने व विशेष पद्धतीने देण्यात आलेल्या पद्धतीमुळे विशेष असे परिणाम साधणे शक्य होते. म्हणजे एकंदरीत आपण काय करतो ह्या व्यावसायिक समाजसेवेमध्ये किंवा ह्या समाज कार्यामध्ये, तर समस्यांचे वैज्ञानिक स्वरूप जाणतो आपण, समस्यांना वैज्ञानिक पद्धतीने हाताळतो आपण, समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने आपण निराकरण करतो, समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने आपण सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बेसिकली समस्यांना अत्यंत सायंटिफिक नेचरनं अभ्यासणे, विचार करणे, उलगडून बघणे, सोल्युशन शोधणे आणि पुन्हा होऊ न देणे यासाठी काळजी घेणे, ह्याला आपण म्हणतो एक प्रोफेशनल सोशल वर्क, समाजकार्य. व्यावसायिक समाजकार्य म्हणजे विशिष्ट विचारांनी, दृष्टिकोनांनी किंवा सिद्धांतांनी वागून विशिष्ट भावनांनी मदत देण्याचे कार्य करणे होय. ही मदत देण्याचे निश्चित उद्देश असल्याने व विशेष पद्धतीने देण्यात आलेल्या पद्धतीमुळे विशेष असे परिणाम साधणे शक्य होते. सेवा देण्याजवळ समाजकार्याची मानव समाजाचे सहसंबंधांचे ज्ञान असणे ऑफकोर्स त्याची गरज आहे. सेवेचा आधार लोकशाही विचारप्रणाली असून ही सेवा व्यावसायिक, कायम स्वरूपात प्रभाव साधणारी आणि कायम असण्याची विशिष्ट पद्धत असावी. सो बेसिकली एक सायंटिफिक नेचरचं ते असावं, एक प्रोफेशनल वेमध्ये एका विशिष्ट पद्धतीने ते समाजकार्य डिफाईन केलं जातं, त्यालाच आपण समाजकार्य म्हणतो, त्याला आपण सोशल सर्व्हिस म्हणतो. तर आतापर्यंत आपण बघण्याचा प्रयत्न केला की व्हॉट डू मीन बाय सोशल वर्क, समाजकार्य म्हणजे काय. तर समाजकार्य म्हणजे इट्स व्हेरी सिम्पल की समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व्यावसायिक किंवा प्रोफेशनल पद्धतीने केलेले डिझाईन, संस्था है ना, ह्या सगळ्यांना आपण म्हणतो समाजकार्य. आता आपण बघू की समाजकार्याची मूल तत्वे कोणती कोणती आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल वर्क काय काय. सर्वात महत्वाचं तत्व ह्यामध्ये येतं की व्यक्तीच्या पात्रतेवर आपण विश्वास ठेवतो. वी हॅव अ डीप कन्व्हिक्शन ऑफ डिग्निटी इन पर्सन्स. व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास, व्यक्तीच्या पात्रतेनुसार सामाजिक कार्यकर्ता कार्यपद्धती करत असतो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेस महत्त्व दिले जाते. यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिकीकरणास महत्त्व दिले जाते. याचबरोबर व्यक्तीच्या योग्यतेवर विश्वास ठेवून वातावरण सुखमय करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थ काय, वैयक्तीच्या पात्रतेवर विश्वास म्हणजे आपण काय करतो, तुम्हाला एक केस समजून सांगतो, एक थोडं उदाहरण देऊन सांगतो की मनरेगामध्ये तुम्हाला माहिती आहे मनरेगा ही स्कीम आपण का लॉन्च केलेली आहे. तर ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, दारिद्र्य निर्मूलनासाठी मदत व्हावी म्हणून आपण मनरेगा ही स्कीम लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण 100 दिवस गॅरंटीड वर्क देतो, काम देतो, अनस्किल्ड प्रकारचं, मागेल त्याला काम असतं, डिमांड बेस्ड ही एक स्कीम आहे. मनरेगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मनरेगा ह्या स्कीमचा सक्सेस मोजण्याचे काय पॅरामीटर असतील. पहिलं ऑप्शन की जितके जास्त प्रमाणात मनरेगामध्ये लोक काम मागतायत आणि दरवर्षी ते काम मागणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय, हा पॅरामीटर असावा. की दुसरा, दरवर्षी मनरेगाच्या मार्फत काम मागणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे, हे असावं. इमॅजिन की मनरेगा सक्सेसफुल कशी आहे, काम मागणाऱ्यांची संख्या वाढण्यावरून की काम मागणाऱ्यांची संख्या कमी झाली म्हणून. एकंदरीत नीट बघायला गेलं तर दुसरा ऑप्शन बरोबर की जेव्हा लोकांचं प्रमाण मनरेगाच्या मार्फत काम मागण्याचं कमी होईल, म्हणजे लोक आता दारिद्र्याच्या बाहेर आलेत, लोकांना अनस्किल्ड काम नको, त्यांना दुसरं चांगलं काम मिळत आहे म्हणून ते मनरेगाकडे येत नाहीयेत.
तर व्हॉट इज सक्सेस ऑफ मनरेगा, व्हॉट शुड बी द पॅरामीटर टू इमॅजिन द सक्सेस ऑफ मनरेगा इज की किती लोक दिवसेंदिवस कमी कमी होत चालले. जेव्हा मनरेगा खऱ्या अर्थानं सक्सेसफुल केव्हा होईल की जेव्हा 0 व्यक्ती त्या मनरेगाच्या अंदर काम मागतील. 0 व्यक्ती, त्याला आपण म्हणू की मनरेगा ही सक्सेसफुल बनली, राईट. तर आपण इथे काय करतोय की त्या मनरेगामधल्या व्यक्तींना कॅपेबल बनवतोय. मनरेगामध्ये आपण त्यांना फक्त काम करायला लावत नाही, आजही आपण त्यांना स्किल देतो, नवीन अपग्रेड करतो त्यांना, राईट. की ज्यांना हळूहळू मनरेगाच्या बाहेर पडून इतर कौशल्यपूर्ण काम करायची संधी मिळावी. म्हणजे काय करतो आपण, मदत तर करतोय, समाजकार्य तर करतोय, पण आपण त्या लोकांच्या व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास ठेवतो. बरोबर. दुसरा, स्वातंत्र्य. हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असतो आणि ते प्रिन्सिपल हे कायम आहे. आणि समाज कल्याणामध्ये स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. जर एखादा व्यक्ती अमानवीय परिस्थितीमध्ये जीवन जगतोय, मग तिथं कुठेतरी स्वातंत्र्य हे कॉम्प्रोमाइज होत आहे. स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा अधिकार पूर्णपणे असतो. यामध्ये व्यक्तीला सामाजिक, आर्थिक व व्यक्तिगत गरजा असू शकतात. त्या पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती कोणत्याही साधनांचा वापर करू शकते. यामध्ये स्वयंनिर्णयास फार महत्त्व असून स्वतःची मदत स्वतः करायची असते. स्वातंत्र्य असतं. कॉन्फिडन्स असावा लागतो, आत्मविश्वास. यामध्ये व्यक्ती स्वतःचा उद्देश व व्यवहारामध्ये बदल करण्यास सक्षम असतो. व त्यामुळे कार्यकर्ता म्हणजे जो सोशल वर्क करतोय, कार्यकर्ता व्यक्तीच्या उद्देश बदलाला सहाय्य करतो. म्हणजे की बाबा त्याला कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न करतो. जो सोशल वर्क करणारा तो कार्यकर्ता आहे, बरोबर. आणि तो ज्या व्यक्तींना मदत करतोय त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉन्फिडन्स देणं, स्वातंत्र्य त्यांना देणं, एटसेट्रा. तर यामुळे कार्यकर्ता व्यक्तीच्या उद्देश बदलाला सहाय्य करतो. थोडक्यात कार्यकर्त्यांच्या सहाय्याने स्वतःची समस्या सोडवण्यात यश प्राप्त होण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास पुन्हा निर्माण करावा लागतो. सो बेसिकली आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हे पण एक प्रिन्सिपल, एक पण तत्व आहे. आणि ह्यातनं आपल्याला दिसतं की समाजकार्य, सोशल वर्क ही तत्व काय काय, राईट. आणखी तत्व बघू आपण. चौथं, समूह प्रयत्नांचा विकास, कम्युनिटीचा एक कलेक्टिव्ह एफर्ट्स असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की समाजकार्य, सोशल वर्क हे कधीही एकट्यात करण्याचं काम नाही, किंवा कमी लोकांमध्ये किंवा छोट्या ग्रुपमध्ये प्रायव्हेटली करण्याचं काम नाही. तर समूहामध्ये सामूहिक कार्याच्या साधनांना निश्चित करण्याची कार्यकर्त्यांना अधिकार दिलेला असतो. यामुळे कार्यकर्ता एकाच वेळी सहाय्य करतो ज्यावेळी समूहातील व्यक्ती स्वतःला मदत करण्यास तयार असतात. आता हा जो टॉपिक चाललाय की ह्यामध्ये आपण शिकतोय की समाजकार्य म्हणजे काय आणि समाजकार्य तत्वे काय. तर हे तुम्हाला ह्या ज्या आयडियाज आहेत ह्या तुम्हाला काम येणार आहेत समाज कल्याण अध्ययनाचा फिलॉसॉफी, तत्वज्ञान है ना, किंवा समाजकार्याचं तत्वज्ञान म्हणजे काय, ते सगळ्या तिथे आयडिया तुम्हाला प्रश्नांवर पडतात की तुम्हाला हेल्प होणार आहे. तर समूह प्रयत्नांचा विकास करणं आवश्यक असतं आणि सर्वांकरता समान संधी उपलब्ध करून देणं हे पण एक खूप महत्त्वाचं तत्व आपण समाजकार्यामध्ये आणतो. बेसिकली समाजकार्य किंवा सोशल वर्क हे डिझाईन कोणत्या व्यक्तींसाठी होतं, कुठल्या लोकांसाठी होतं. तर ह्याच्या मागच्या डिझाईनमध्ये समाजातल्या दुर्बल घटकांना आपण प्रोत्साहित करतो. समाजातल्या पीडित, रांजल्या गांजलेल्या लोकांना त्यांचा आपण डेव्हलपमेंट करण्याचा, त्यांना न्याय, जस्टिस देण्याचा प्रयत्न आपण ह्यातनं करत असतो. तर सर्वांकरता समान संधी, लोकशाही समाजामध्ये सर्व सदस्यांना समान संधी असते, कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता ह्या भिन्न भिन्न स्वरूपात असतात. ज्या व्यक्तींमध्ये क्षमतेची कमतरता आपल्याला दिसते, ज्या व्यक्तींमध्ये पर्सनॅलिटी म्हणा, इन्स्टिट्यूट्स म्हणा, ह्यांची कॅपॅसिटीची कमतरता दिसते, त्या व्यक्तींना आपण अपलिफ्ट करतो, त्या व्यक्तींना आपण डेव्हलप करतो, त्या व्यक्तींना आपण कॅपेबल बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सर्वांकरता आपण समान संधी, म्हणजे काही लोक जे ऑलरेडी अबव्ह ॲव्हरेज आहेत किंवा ॲव्हरेज आहेत त्या लेवलपर्यंत आणण्याचा प्रयत्न, म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध होईल. ती संधी शिक्षणाची असो, ती संधी रोजगाराची असो, ती संधी विकासाची असो, ती संधी समानतेची असो, ती संधी एकात्मतेची असो, ती हेल्थची असो, ह्या सगळ्या संधी सर्व लोकांना ह्या समान प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात. अशा प्रकारची सिच्युएशन, अशा प्रकारची कन्सेप्ट, अशा प्रकारची एक सामाजिक संस्था, अशा प्रकारचे एक सामाजिक एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आपण समाज कल्याण किंवा सोशल वर्क ह्यामधनं करतो. तर सर्वांकरता आपण समान संधी उपलब्ध करतो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे
धर्म, जात, लिंग, वर्ण किंवा वर्ग ह्या आशयांच्या किंवा आयामांच्या आधारे भेदभाव, विषमता, असमानता ही बाळगणार नाहीत. बरोबर. तर समाजामध्ये असलेल्या विविध प्रकारचे जे आयाम किंवा पॅरामीटर्स आहेत की ज्या आधारांवर व्यक्ती गटागटांमध्ये आपण भेद, विषमता आणि असमानता पसरवतो, ह्या भेद, विषमता आणि असमानता कमी करण्यासाठी ज्या प्रकारच्या संस्था, ज्या प्रकारच्या प्रोफेशनल संस्था, कायदे किंवा इत्यादींची गरज पडेल, त्यातनं आपण समान संधी म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी तयार करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे व्यक्ती आपल्या समस्या सोडवू शकते. यामध्ये धर्म, जात, वर्ग यांचा विचार करत नाही. थोडक्यात कार्यकर्ता समुदायातील प्रत्येक व्यक्तीस समान संधी देऊन प्रोत्साहित करतो. ओके, सो दिस इज द आयडिया की ज्यामधून आपण बघतोय की सोशल वर्क किंवा ह्याचे प्रिन्सिपल्स काय होते. तर 5 प्रिन्सिपल्स आहेत. पहिला, सर्वांकरता समान संधी उपलब्ध करून देतो. दुसरा, समाजकार्य हा समूह प्रयत्नातून त्यांचा विकास होतो. एफर्ट्स असतात कम्युनिटी डेव्हलपमेंटचे. आत्मविश्वास निर्माण करतो आपण, स्वातंत्र्य निर्माण करतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या पात्रतेवर विश्वास ठेवतो. ओके, नाव संयुक्त राष्ट्राच्या 3ऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात काही मूलभूत व नैतिक नियम मान्य करण्यात आले. कशाचे नियम आहेत हे? समाजकार्याचे, सोशल वर्कचे. त्यावर समाजकार्य अप्रत्यक्ष व्यवहारात कार्यरत आहे. प्रत्यक्ष व्यवहारात कार्यरत आहे. त्यांची तत्व पुढे बघू आपण. युनायटेड नेशन्सची एक ट्रेनिंग कॉन्फरन्स झाली होती. त्यामध्ये आपण बघतोय की ती तत्व कुठली ते आपण त्या सेम टॉपिकवर की समाजकार्य कुठल्या प्रिन्सिपल्सवर, कुठल्या तत्वांवर आधारलेलं आहे. त्यामध्ये आपण समाजकार्याच्या मागची प्रिन्सिपल्स, तत्व, फिलॉसॉफी म्हणू शकतो आपण त्याला, ती काय. जसे आपण पहिले 5 बघितले: स्वातंत्र्य, कॉन्फिडन्स, कॅपॅसिटी, कम्युनिटी डेव्हलपमेंट, कलेक्टिव्ह एफर्ट्स आणि सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी, समान संधी. तसेच UN काय म्हणतो? व्यक्तीचा धर्म, दर्जा, जात, राजकीय विचार आणि स्वभाव यावर आधारित भर देण्याऐवजी एक मानव म्हणून व्यक्तीकडे पाहणे आणि व्यक्तीचा गौरव, सन्मान, चारित्र्य व स्वाभिमान वृद्धिंगत करणे, ह्याला आपण म्हणतो समाजकार्याचे एक मूलभूत तत्व. परत बघा, खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया. व्यक्तीचा धर्म, दर्जा, जात, राजकीय विचार आणि स्वभाव यावर अधिक भर देण्याऐवजी एक मानव म्हणून व्यक्तीकडे पाहणे आणि व्यक्तीचा गौरव, सन्मान, चारित्र्य आणि स्वाभिमान वृद्धिंगत करणे, ह्याला आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो त्याला आपण? सामाजिक कल्याण. व्यक्ती, समूह आणि समुदाय यांच्यामध्ये असलेल्या भिन्नत्वाकडे आदराने पाहणे. व्यक्तीमध्ये डिफरन्स आहे, फरक आहे, तिला इनइक्वॅलिटी किंवा असमानता न बघणे. माझं वय तुझ्या वयापेक्षा वेगळं आहे, माझा पगार, माझा आर्थिक दर्जा हा तुझ्यापेक्षा वेगळा असेल, माझं लिंग तुमच्यापेक्षा वेगळं असू शकतो, माझा जात, धर्म हा वेगळा असू शकतो. त्यामध्ये फक्त डिफरन्स आहे. त्यात काही चांगला, वाईट, उच्च, नीच असा भेद नाहीये. ओके, तर व्यक्ती, समूह आणि समुदाय यांच्यामध्ये असलेल्या भिन्नत्वाकडे आदराने बघणे, रिस्पेक्ट द डिफरन्सेस, आणि त्यांच्यात समन्वय साधून, वाढवून त्यातून सामुदायिक कल्याण साधणे, ह्याला आपण म्हणू सामाजिक कल्याणाचं एक तत्व. व्यक्तीमध्ये स्वावलंबनाची भावना वाढवण्यासाठी शक्ती व प्रोत्साहन देणे, त्यामुळे व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतील. तर एकंदरीत आपल्या मगाशीच्या आत्मविश्वास आणि कॅपॅसिटी ह्या दोन्ही शब्दांचा इथे आपला अर्थ लागतो. तर आत्मविश्वास वाढवणे, व्यक्ती, समूह आणि समुदाय यांनी आपत्ती काळात, संकट काळात अशी मदत करणे ज्यांना गरज आहे ना, की काही व्यक्ती, काही समूह, काही समुदायांना आपत्ती काळात मदतीची गरज पडते, त्यांना मदत करणे ज्यामुळे त्यांचे जीवन हे सुसह्य होण्यास मदत होईल. बरोबर. समाजकार्याचे ज्ञान व तत्वज्ञानावर आधारित नीती नियमांची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी व्यावसायिक जबाबदारी स्वीकारणे, ज्यामुळे व्यक्तींना आपल्या अपेक्षा व गरजांची पूर्तता करण्यासाठी चांगले वातावरण आणि कालावधी प्राप्त होईल आणि त्यांना आपल्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करता येईल. तर अशा प्रकारचं एक वातावरण तयार करून ठेवणं की लोकांना पूर्ण संधी आणि क्षमतेचा वापर करता येईल. त्याचबरोबर
व्यावसायिक संबंधातील गुप्तता सांभाळणे. सो प्रायव्हसी हे पण एक खूप इम्पॉर्टंट फीचर आहे, प्रायव्हसी. त्याचबरोबर आपल्या व्यावसायिक संबंधांचा उपयोग समग्रग्रस्त व्यक्ती है ना, समग्रस्त आय मीन त्याला आपण म्हणू की ज्या सेम त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, व्यक्ती आणि समूहांना अधिक स्वतंत्र व स्वावलंबी बनवण्यासाठी करणे. व्यक्ती आणि समाज यांच्या जास्तीत जास्त भल्यासाठी व्यावसायिक संबंधांचा वापर करणे. म्हणजे व्यावसायिक म्हणजे बिझनेस वगैरे नाही, की एक प्रोफेशनल लेवलला, की अत्यंत वेल डिझाईन्ड, वेल कन्सेप्च्युलाइज्ड, वेल स्ट्रॅटेजाइज्ड अशा प्रकारची एक रिलेशनशिप जे असते, प्लॅनिंग जे असते, त्याला आपण म्हणू की व्यावसायिक प्लॅनिंग. व्यक्ती आणि समाज यांच्या जास्तीत जास्त भल्यासाठी व्यावसायिक संबंधांचा वापर करणे. आपल्या व्यावसायिक संबंधांचा उपयोग समग्रग्रस्त व्यक्ती आणि समूहांना अधिक स्वतंत्र व स्वावलंबी बनवण्यासाठी करणे. त्याचबरोबर व्यावसायिक संबंधातील गुप्तता सांभाळणे, समाजकार्याचे ज्ञान व तत्वज्ञानावर आधारित नीतिनियमांची प्रत्यक्ष कार्यवाही बघणे आणि एटसेट्रा. अशा प्रकारे युनायटेड नेशन्स यांनी काही तत्वे पब्लिश केली होती. आपण त्यांना एकदा नजर मारून घेऊया. तर हे तत्व होती संयुक्त राष्ट्र तिसरा आंतरराष्ट्रीय प्रशासन, ज्यामध्ये व्यक्तीचा धर्म, दर्जा, जात, राजकीय विचार यांना दूर ठेवणे, व्यक्ती, समूह आणि समुदाय यांच्यामध्ये भिन्नतेला आदराने बघणे, व्यक्तीमध्ये स्वावलंबनाची भावना आणणे, आत्मविश्वास वाढवणे, जबाबदाऱ्या वाढवणे, व्यक्ती, समूह आणि समुदाय यांनी आपल्या आपत्ती काळात त्यांना मदत करणे, बरोबर. आणि समाजकार्याचे ज्ञान प्रोफेशनल लेवलला आपण त्यांना हेल्प करणे. व्यावसायिक संबंधांमधली गुप्तता, प्रायव्हसी, राईट. आपल्या व्यावसायिक संबंधांचा उपयोग समग्रस्त व्यक्ती किंवा त्यांना आपण म्हणू समपीडित व्यक्तींना आपण स्वावलंबी आणि स्वतंत्र बनवण्यासाठी करतो. तर हे दोन शब्द पुन्हा पुन्हा येतात. तर एकंदरीत जे व्यक्ती पीडित, दुर्बल घटक आहेत त्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपण सोशल वर्क करावं असं तत्व आहे. व्यक्ती आणि समाज यांच्या जास्तीत जास्त भल्यासाठी व्यावसायिक संबंधांचा वापर करणे हे पण एक तत्व, हे समाज कल्याण किंवा सामाजिक वर्क, सोशल वर्कच आहे. प्राध्यापक हर्बर्ट किन्सो यांनी समाजकार्याच्या तत्वांचे वर्णन देखील केलेले आहे. तर ह्यामध्ये आपल्याला हे एक नाव इम्पॉर्टंट आहे म्हणून हे घेणं आवश्यक वाटलं. तर हर्बर्ट किन्सो हे नाव लक्षात ठेवा. आणि ह्यांनी काय केलंय, समाजकार्याचे तत्व ह्याच्यावर भाष्य केलं. ओके. प्रत्येक व्यक्तीचे महत्व हे केवळ तिच्या अस्तित्वावर आहे. मानवाचे कष्ट आणि गैरसोयी अनपेक्षित आहेत. म्हणजे एकंदरीत त्यांनी थोडा लिबरल आयडिया देण्याचा प्रयत्न केलाय की कशा प्रकारे सोशल वर्कला आपण एकंदरीत डिझाईन किंवा आयडिया एक लिबरल प्रकारे करू शकतो. त्यातली पहिली आयडिया आहे की प्रत्येक व्यक्तीचे महत्व हे केवळ तिच्या अस्तित्वावर आहे. कारण तिचं एक्झिस्टन्स असणं इम्पॉर्टंट आहे, तिचं ते महत्वाचं आहे, बरोबर. मानवाचे कष्ट आणि गैरसोयी अनपेक्षित आहेत आणि त्या दूर केल्या पाहिजेत. किमान त्यांची तीव्रता शक्य तेवढी कमी केली पाहिजे, बरोबर. प्रत्येक व्यक्तीचे वर्तन, स्वभाव आणि शरीर प्रकृती यावर सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम असतो. ते सभोवतालचं वातावरण म्हणजे मानवनिर्मित असतं, सोशल असतं आणि प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र आहे ना एक वर्तन, स्वभाव आणि शरीर प्रकृती यावर सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव आपल्याला दिसतो. तर हे कोण सांगतात आपल्याला? हे सांगतात आपल्याला हर्बर्ट किन्सो. पहिला अस्तित्व, दुसरं मानवाचे कष्ट, गैरसोयी अनपेक्षित त्या दूर केल्या पाहिजेत. किमान त्यांची तीव्रता शक्य होईल तेवढे आपण कमी करण्याचा प्रयत्न करावा. 3, व्यक्तीमध्ये अनेक बाबतीत भिन्नता असू शकते आणि तिचा स्वीकार केला पाहिजे. भिन्नता असू शकते आणि स्वीकार करायला हवा. दुर्बल घटकांच्या पिळवणुकीला समाजकार्य मान्यता देत नाही. विरोध करतो आपण उलट त्याला, की ऑफकोर्स समाजकार्याच्या शब्दामध्ये कुठंच हा अर्थ अपेक्षित नाही की आपण दुर्बल घटकांच्या पिळवणुकीला मान्यता देऊ, समाज मान्यता देऊ. नो. श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोक उपयुक्त असतील असे नाही. तसेच गरीब व दुर्बल व्यक्ती उपयुक्त नसतात असेही म्हणता येत नाही, बरोबर. श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोक हेच कामाचे लोक आहेत असं अजिबात नाही. आणि जे गरीब दुर्बल लोक आहेत ते अननेसेसरी किंवा उपयुक्त नसतात असंही नाही. 7 म्हणतात की व्यक्तींच्या सदस्यांच्या कल्याणाची सर्वाधिक जबाबदारी ही समुदायावर असते. तो ग्रुपची जबाबदारी आहे की व्यक्ती म्हणजे आता बघा ना की भारतीय समुदायामध्ये जाती व्यवस्था कमी व्हावी,
भारतीय समाजामध्ये पुरुष सत्ताक पद्धती कमी व्हावी, भारतीय समाजामध्ये बालकांचे समस्या कमी व्हावी, ह्या सगळ्या सोशल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी व्यक्तींच्या ही जबाबदारी कुणाची, रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची? ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच समाजातल्या व्यक्तींची, त्याच समाजातील मेंबर्सची. तर एकंदरीत समाजामधल्या प्रॉब्लेम्सला, समस्यांना दूर करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी देखील ही त्याच समाजाची असते, त्याच सोसायटीची असते. समाजातील सर्व वर्गांच्या सदस्यांना सामाजिक सेवा मिळवण्याचा समान अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, ही समुदायाची जबाबदारी असते. आरोग्य, घरबांधणी, रोजगार, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता व मदत कार्य याबाबतचे विविध कार्यक्रम राबवणे ही कुणाची जबाबदारी आहे? केंद्र सरकारची. त्यासाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट लॉ पण मे बी शिकायला मिळेल. तर सोशलॉजीमध्ये एक खूप इम्पॉर्टंट थिअरी आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये पण आहे. ती थिअरी आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी, सामाजिक करार, जॉन लॉक रुसो यांनी तयार केलेली, की समाजामध्ये असलेली शक्ती, पॉवर हा समाज स्वतः सरकारकडे जातो. व्यक्ती है ना, तर व्यक्ती किंवा समाज हे त्याची पॉवर हे ट्रान्सफर करतो सरकारकडे. सरकार ही त्याची पॉवर, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही लोकांनी दिली आहे म्हणून वापरतोय, ही लोकांनी दिली आहे म्हणून त्याचा अनुभव घेतोय. आय होप यू आर गेटिंग. जर सरकारकडची जी पॉवर येण्याचा स्रोत कुठून आहे, त्याचा सोर्स काय? सोर्स आहे लोकांनी पॉवर दिली म्हणून सरकार त्यांची पॉवर एन्जॉय करते. जर ह्याचा अभिप्रेत आहे की जर उद्या सरकारनं त्यांची पॉवर, दिलेली पॉवरचा मिसयूज केला, लोकांचं कल्याण केलं नाही, लोकांना कल्याणकारी योजना दिल्या नाही किंवा लोकांचं भलं केलं नाही, तर दिलेली पॉवर आम्ही पुन्हा काढून घेऊ शकतो, छिनवू शकतो. वी कॅन गेट बॅक दॅट पॉवर, राईट. आरोग्य, घरबांधणी, रोजगार, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता व मदत कार्य याबाबतचे विविध कार्यक्रम राबवणे ही सरकारची जबाबदारी आहे. अशा प्रकारचं एक मूलभूत आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट ही समाजकार्यामध्ये. तर एकंदरीत आपण समाजकार्याची तत्व बघितली. त्याला आपण म्हणू की तत्व की जे तुम्हाला आयडिया देतात की समाजकार्य आपण का करतो आणि कुठल्या फाउंडेशनवर त्याचा बेस आहे, समाजकार्याच्या खाली काय, समाजकार्याचं फाउंडेशन काय, त्याची पर्सनॅलिटी कशी दिसते. तर एकंदरीत आपण इथे बघतोय तर अशा प्रकारची समाजकार्याची पर्सनॅलिटी आहे किंवा समाजकार्याचं फाउंडेशन आहे, हे त्याची तत्व आहेत. इथपर्यंत ठीक. डोंट वरी, ही आज तुमच्यापर्यंत PDF मी शेअर करेन आणि तुम्हाला एकदा पुन्हा रिव्हिजनला पण ही सोपं जाईल. सो बेसिकली मी अशा प्रकारचे PPTs तयार करेल की ते तुम्हाला नोट्स म्हणून हेल्प होतील. एक कॉम्प्रेहेन्सिव्ह PPTs आणि कम नोट्स असण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल ह्या प्रोजेक्टमध्ये, राईट. समाजकार्य, तत्वे, मूल्य आणि समाजकार्याची तत्वे, सोशल वर्क अँड प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज अँड एथिक्स ह्याबद्दल बोलू आपण. काल परवा आपण फाउंडेशनमध्ये हा शब्द बघितला, मूल्य, व्हॅल्यूज. मूल्याचा अर्थ काय असतो हे आपण बघण्याचा प्रयत्न केला. तर मूल्य हा एक सोशलॉजिकली डिफाईन एक शब्द आहे. मूल्याचा अर्थ असतो की समाजामध्ये असलेले आदर्श. मूल्याचा अर्थ असतो की समाज कुठल्या गोष्टींना महत्त्व देतो आणि कुठल्या गोष्टींना महत्त्व देत नाही किंवा त्याची इच्छा नाही. जसे की समता, समानता, बंधुता, प्रेम, एकता, सत्य, अहिंसा ही सगळी समाजानं मानलेली मूल्य आहेत. समाज त्या मूल्यांना, त्या प्रिन्सिपल्स, तत्वांना महत्त्व देतो म्हणून ती मूल्य आहेत. तर बेसिकली मूल्य शब्दाचा अर्थ आहे की नीतितत्व विषयक सिद्धांत. त्याला आपण म्हणू शकतो की एक ती समाजाला गाईड करणारी एक फिलॉसॉफी किंवा ती इथिक्स असते. अशा प्रकारची नीतितत्वे, मूल्य, फिलॉसॉफी किंवा आदर्श किंवा आयडियल्स जे सोसायटीला एक्सपेक्टेड आहेत की हां मला ते अपेक्षित आहेत, मला त्याला महत्त्व द्यायचं. मूल्य या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे घेतला जातो. नीतितत्व विषयक सिद्धांत असाही मूल्यांचा अर्थ आहे. मूल्य आदर्श घालून देतात. आचारसंहिता व सिद्धांत यांचा अंतर्भाव मूल्यात होतो. आचारसंहितेचा अर्थ असतो द कोड ऑफ कंडक्ट, की समाजानं कशा प्रकारे वागावं, समाजाने कशा प्रकारे नाही वागावं, समाजाला काय अपेक्षित आहे, काय अनपेक्षित आहे, येस अँड नोज, डूज अँड डोंट्स, ह्या सगळ्यांमधनं एक मूल्य शब्दाचा अर्थ तयार होतो. त्याची निर्मिती मूल्यांमधनं होते. बंधने पाळण्याची मानसिकता, भावना माणसात असून यावी लागते. समाजकाराने कोणतीही पातळी गाठणे अपेक्षित आहे, मूल्य स्पष्ट करतात. सो बेसिकली प्रत्येक समाजानं ठरवून दिलेली मूल्य असतात, आदर्श असतात, बरोबर, की वडीलधाऱ्यांचा आदर करावा, सत्य बोलावं. तर ही मूल्य म्हणजे काय की समाजानं घालून दिलेली आदर्श, आयडियल्स अँड आयडियाज
की जी एक बंधनं पाळण्याची एक मानसिकता, एक मेंटॅलिटी असते की समाजानं स्वतःला रेग्युलेट करण्यासाठी, स्वतःला अबाधित ठेवण्यासाठी, स्वतःला कायम ठेवण्यासाठी समाजांना काही मार्गदर्शक तत्वांची पूर्तता केलेली असते. काही फिलॉसॉफिकल आयडियाज असतात की ज्या पूर्ण केल्यानं समाज त्याचं आयुष्य अबाधित राहील. बरोबर. तर बंधने पाळण्याची मानसिकता, भावना माणसात आतून यावी लागते. थोडक्यात समाजकार्याने कोणती पातळी गाठणे अपेक्षित आहे, म्हणजे काय फिलॉसॉफी असावी, काय व्हॅल्यूज असाव्यात, ह्याला आपण मूल्य म्हणतो. तर समाजातील शोषित, समस्याग्रस्त व समाजाने बहिष्कृत केलेली समाजाची आचारसंहिता अबाधित ठेवून समाजकार्य केले जाते. समाजातील शोषित, समस्याग्रस्त आणि समाजाने बहिष्कृत केलेली समाजाची आचारसंहिता अबाधित ठेवून समाजकार्य केले जाते. नीतिमूल्याशिवाय समाजकार्य हे शक्य नाही, फिलॉसॉफी शिवाय शक्य नाही, आयडियाज किंवा मोरल्स शिवाय शक्य नाहीये. सो बेसिकली एथिक्स किंवा व्हॅल्यूज याच्याशिवाय समाजकार्य करणं शक्य नाही. प्राचीन काळामध्ये समाजकार्य धार्मिक संस्थांच्या द्वारे केले जात होते. धार्मिक संस्था, बरोबर. परंतु कालांतराने असे समाजकार्य धार्मिक संस्थांबरोबरच ऐच्छिक संस्था उदयास आल्या. समाजकार्याची मूल्य समाजकार्याला बळकट बनवतात. एथिक्स त्याची जी व्हॅल्यूज आहेत की आम्ही कुठल्या तत्वांवर, कुठल्या मूल्यांवर समाजकार्य करतो. मूल्यांमुळे चांगले जीवन जगण्याचे व विकास करण्याचे सामर्थ्य मिळते. थोडक्यात मूल्यांमुळेच समाजकार्याला गती प्राप्त होते. सो बेसिकली इन सिंपल वर्ड्स, समाज हीच समाजकार्याची प्रयोगशाळा आहे. समाजकार्य आपण कुठे करतो, एक्सपेरिमेंट कुठे करतो, तर समाजावरच करतो. तर समाज हीच समाजकार्याची प्रयोगशाळा असल्यामुळे समाजातील निरनिराळ्या समस्यांवर निष्कर्ष काढून त्यावर उपाय सुचविणे शक्य होते. परंतु असे असूनही वेगवेगळ्या समाजातील समस्या ह्या सारख्याच नसतात, म्हणून एका समस्येसाठी सांगितलेले उपाय दुसऱ्या समस्येला लागू पडू शकत नाहीत. ओके. सो समाज हीच समाजकार्याची प्रयोगशाळा असल्याने समाजातील निरनिराळ्या समस्यांवर निष्कर्ष काढून त्यावर उपाय सुचविणे शक्य होते. परंतु असे असूनही वेगवेगळ्या समाजातील समस्या ह्या सारख्याच नसतात, म्हणून एका समस्येसाठी सांगितलेले उपाय दुसऱ्या समस्येला लागू पडत नाहीत. पर्यायाने परिस्थिती निरूप समस्यावर त्यावर उपाय योजले जातात. समाजकार्याबरोबरच दान, धर्म, परोपकार या गोष्टी सुद्धा गरजेच्या होत्या. समाजकार्य म्हणजे सेवा असा प्राचीन काळी अर्थ घेतला जात होता, परंतु अलीकडील काळामध्ये समाजकार्य म्हणजे एक कला झाली आहे. यासाठी विविध तज्ञांचा व ज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. सो बेसिकली समाजकार्य, सोशल वर्क ही एक एकंदरीत प्रोफेशनल, एक अत्यंत व्यावसायिक अशा प्रकारची सेवा पुरवण्याचं एक माध्यम किंवा सर्व्हिस आहे आणि ते आता एक कलेचं रूप त्यानं धारण केलेलं आहे. इतकेच नव्हे तर वैयक्तिक व सामूहिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा आपण वापर करतो. यातूनच समाजसेवा ही एक प्रगतशील व्यवसाय झालेला आहे. व्यवसायाचा अर्थ तुम्ही कधीही इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्सकडे जाऊ नका. मी ऑलरेडी बोललो की प्रोफेशनलचा अर्थ काय होतो की त्याच्या मागे काही सिद्धांत आहेत, काही मूल्य आहेत, काही फिलॉसॉफी आहेत, काही विचारधारा आहेत, काही मार्ग आहेत, काही संस्था आहेत, काही संशोधनं आहेत आणि ह्या सगळ्यांवर बेस्ट अशी सोशल सर्व्हिस, सोशल वर्क आहे. इतकेच नव्हे तर वैयक्तिक व सामूहिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर केला जाऊ लागला आहे. यातूनच समाजसेवा हा एक प्रगतिशील व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाने व्यावसायिक समाजकार्याला मान्यता दिलेली दिसून येते. अशी मूल्य आहेत. समाज व व्यक्ती परस्पर असल्यामुळे दोघांचेही हित साधले जाते. समाजातील साधनांचा उपयोग करून गरजांची पूर्तता केली जाते. व्यक्तींचा आदर केला जातो. समाज कोणताही असो तिचा स्वीकार केला जातो. सो बेसिकली समाज व व्यक्ती परस्पर असल्यामुळे दोघांचे हित आपण साधतो. समाजातील साधनांचा उपयोग करून गरजांची आपण पूर्तता करतो. व्यक्तींचा आदर करतो. समाज कोणताही असो तिचा स्वीकार करतो. लोकशाही मार्गांनी समस्या सोडवण्याचे अधिकार व्यक्तीस आपण देतो. व्यक्तीच्या क्षमतेचा विकास करतो. कार्यकर्त्यांच्या आवडीनिवडीला महत्त्व देतो, गरजेला महत्त्व देतो. आठवा की स्वयंनिर्णयाच्या अधिकाराबरोबरच गुप्तताही देखील बाळगतो. प्रायव्हसी इज इम्पॉर्टंट, राईट. आपण ज्यांची मदत करतो, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी रेप विक्टिम आहे ना, की एखादी मुलगी आहे जी बालिक आहे, जी 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्याच्यावर रेप झालाय, म्हणजे ती पीडित आहे, दुःखी आहे आणि तिचा मदत करायला आपण एक अत्यंत प्रोफेशनल मार्गाने तिची हेल्प करायला चाललोय, समाज कार्य करतोय. अशा वेळी असं अपेक्षित आहे की अशा व्यक्तींची प्रायव्हसी, आयडेंटिटी, पर्सनल रिलेशन्स हे आपण बाहेर पब्लिक करता कामा नये. बरोबर. तर प्रायव्हसी इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
समाजकार्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचा आपण महत्त्व देतो, बरोबर. पॉझिटिव्हिटी असते की समाजकार्यामध्ये, सोशल वर्कमध्ये कधीच निगेटिव्हिटी थारा नाही, कारण की सोशल वर्क हे सोल्युशन्स काढण्याचं एक, समस्या सोडवण्याचं एक माध्यम आहे, बरोबर. एक रस्ता आहे तो समाज कल्याणाचा, राईट. सो बेसिकली ह्यामध्ये निगेटिव्हिटीला थारा नाही, इथे फक्त पॉझिटिव्हिटी एक संबंध येतो. कोणताही विकास स्वतः आपण लादू शकत नाही, लादला जात नाही, हे पण एक खूप मूल तत्व आहे. बेसिकली आपण मगाशीच बघितलं की समाजकार्याचं एक तत्व किंवा एक आदर्श आपण असं म्हणतो की ज्या व्यक्तींना समाजकार्याची गरज आहे, कोण, जे दुर्बल, जे निराधार लोक आहेत, त्यांना आपण स्वावलंबी बनवतो, त्यांना आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेऊन देतो, त्यांना आपण समानतेची किंवा एक समान संधी उपलब्ध करून देतो. म्हणजे काय करतो आपण की समाजकार्यामध्ये व्यक्तींना कॅपेबल, सेल्फ रिलायंट, स्वावलंबी बनवतो. म्हणजे की तिनं इंटरेस्ट दाखवला तरच, एक्झॅक्टली, तर तो विकास आपण त्यांच्यावर बळजबरी लादत नाही. त्यांची पण तेवढीच एफर्ट्स, त्यांची मदत, त्यांचे तेवढेच प्रयत्न अपेक्षित आहेत. व्यक्तीचा विकास साधण्याकरिता मानवी क्षमतांचा शोध आपण तिथे घेतो. व्यक्तींचा विकास साधण्यासाठी मानवी क्षमतांचा आपण शोध घेतो, समस्यांचा अभ्यास करून आत्मपरीक्षण करतो आणि व्यक्तीच्या क्षमतेचा आपण विकास करतो. तर एकंदरीत समाज कल्याणाच्या ह्या समाज कार्य ह्या संकल्पनेचा अर्थ समजून घेताना आपण तत्व ह्या टॉपिकवर आहोत. तर व्यक्तीच्या क्षमतांचा विकास इथे अभिप्रेत आहे, समस्यांचा अभ्यास, त्याचं आत्मपरीक्षण हे अभिप्रेत आहे, व्यक्तीचा विकास हा मानवी क्षमतेचा शोध है ना, डिस्कवर करणं हा अपेक्षित आहे. विकास कधीही हा दुसऱ्यांवर न लादता त्यांच्या इच्छेनं त्यांना सहभागी करून घेणं इथे अपेक्षित आहे. तर दुर्बल घटकांना त्यांच्या विकास कार्यक्रमात, त्यांच्या विकासात सहभागी घडवून आणणं हा इथे अर्थ अभिप्रेत आहे. समाजकार्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांच्या आवडीनिवडीला इथे महत्त्व नाही की मला मी सोशल वर्क करायला चाललोय, मी कार्यकर्ता आहे, तर मला कुठला समाज आवडतो, कुठली व्यक्ती आवडते, कुठला धर्म आवडतो, कुठली जात आवडते, मग मी त्यांचीच मदत करेल, असं नाही. इट्स नॉट अबाउट सोशल वर्कर्स, इट्स नॉट अबाउट द चॉईसेस, द इंटरेस्ट ऑफ द सोशल वर्कर्स. इट्स ऑलवेज अबाउट की कुणाला गरज आहे, काय गरज आहे, किती गरज आहे, काय करण्याची गरज आहे, कुठल्या संस्थांची गरज आहे, कुठल्या संसाधनांची गरज आहे आणि त्याच्यावर नेमक्या काय उपाययोजना राबवता येतील. इथे तुमच्या आवडीनिवडींना कुठेही संबंध नाही. बेसिकली की समाजकार्यामध्ये कधीही सकारात्मक दृष्टिकोनातूनच पुढे जाता येतं, नकारात्मक दृष्टिकोन इथे अपेक्षित नाही. ओके. नंतर एथिक्स, त्याला आपण नीतितत्वे, सगळं तुम्हाला सारखं भासेल पण त्यात थोडा मायनर डिफरन्स, युनिट वाचून बघा. एक लास्ट टॉपिक आपण सुरू करतोय की सोशल वर्कचा एथिक्स, त्याची नीतितत्व काय आहेत. एथिक्सचा अर्थ आहे की तत्व, नीतितत्व, की कसं वागावं, नीतितत्व है ना, मोरल्स, व्हॅल्यूज. प्रथा, सवयी असा नीतितत्वांचा अर्थ होतो. काही तज्ज्ञ यांना बाहेरून लादलेली बंधने म्हणतात, बरोबर. तत्वे माणसाचे शील, चारित्र्य, स्वभाव, वृत्ती कशा असाव्यात यावर भाष्य करतो. माणसांचे शील, कॅरेक्टर, चारित्र्य, स्वभाव, वृत्ती ह्या कशा असाव्यात यावर तो भाष्य करतो. वर्तणूक, सभ्यता, संस्कृती, सुसंस्कृतपणा याबद्दल मार्गदर्शन करतात. नीती हे एक ज्ञान, कृतींना मार्गदर्शन करतात. थोडक्यात नीतितत्वाची बंधने जेव्हा पाळली जातात तेव्हाच नीतितत्व प्रत्यक्षात उतरले जाते. बंधन येते, एक रेस्ट्रिक्शन, एक गाईडलाईन, कसं वागावं, कसं नाही वागावं है ना, काय करावं, काय नाही करावं, मोस्टली काय नाही करावं. म्हणूनच नीतितत्वामध्ये नैतिक तत्वज्ञान व नैतिक आदर्श यांचा अंतर्भाव होतो. आयडियाज, आयडल्स, काय इम्पॉर्टंट आहे, काय नाहीये, कशाला महत्त्व द्यावं, कशाला नाही, यांचा अंतर्भाव होतो. तर रूपांतरित आदर्श है ना आणि वर्णनात्मक अशा 3 प्रकारचे तत्व आपण शिकतो. त्यात डीपमध्ये जायची गरज नाही. रूपांतरित, त्याचबरोबर वर्णनात्मक आणि आदर्श, नमुना, प्रस्ताव, आयडियल टाईप म्हणतो आपण त्याला. ते रूपांतरित, ट्रान्सफॉर्म, आयडियल आणि वर्णनात्मक की कशी असावीत, कोणी ह्याला आपण 3 प्रकार म्हणतो.
नैतिक तत्वज्ञान हे वेळोवेळी रचले जाते. काही तत्वज्ञान हे त्रिकालबाधित असतात, काही आदर्श हे शाश्वत असतात. सो बेसिकली आयडियल्स किंवा मोरल्स अँड इथिक्स अँड व्हॅल्यूज तत्वांची समाजकार्याला एक व्यवसाय म्हणून त्याला दर्जा प्राप्त होतो आणि सतत निर्णय घेताना व उद्भवणारे पेच सोडवण्यासाठी नीतिमूल्यांचा मार्गदर्शक तत्वांची गरज असते. भारतातील व्यावसायिक समाजकार्याने आचारसंहिता स्वीकारून वेळोवेळी त्यांना बदल केलेले आहेत. त्याबद्दल आपण एक लास्ट पॉइंटवर बघू की ही तत्वे कुठल्या गोष्टींवर आपण भर देतो. त्यातला पहिला, मानवाचे व मानवतेचे महत्त्व, की मानव म्हणून तू इम्पॉर्टंट आहेस. तुझी जात, तुझा धर्म, तुझं लिंग, तुझं इन्कम, तुझा वर्ग है ना, हे मॅटर नाही करत. तू गरिबीतून आहेस, दारिद्र्यातून आहेस, तू शहरातून आहेस, खेड्यातून आहेस, है ना, हे मॅटर नाही करत. कुठल्या धर्माचा आहेस, ह्युमॅनिटी मॅटर करते. तू मानव म्हणून जन्म घेतलायस तर तुला मानव म्हणून जगण्याचे पूर्ण अधिकार, पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण संधी उपलब्ध आहेत. मानवाच्या महत्तेला उच्चम स्थान. व्हॉट इज इम्पॉर्टंट? मानव, ह्युमॅनिटी इज इम्पॉर्टंट किंवा तो ह्युमन इज इम्पॉर्टंट. त्याच्या लाईफपेक्षा, त्याच्या चॉईसेसपेक्षा, त्याच्या इंटरेस्टपेक्षा, त्याच्या प्रायव्हसीपेक्षा इथे काही महत्त्वाचं नाही आहे. प्रत्येकात आपले आयुष्य जगण्याची उपजत क्षमता असते. प्रत्येकाला कॅपॅसिटी असते, पण ती कॅपॅसिटी कधी कमी किंवा जास्त असू शकते. जेव्हा ती क्षमता, कॅपॅसिटी जगण्याची, जीवन जगण्याची क्षमता कमी पडते, तो जो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न होतो, तो गॅप भरून काढण्यासाठी आपण सोशल वर्क करतो, है ना, समाज कार्य करतो. म्हणजे काय, दुर्बल, पीडित, वंचित घटकांना आपण ती लाईफ पूर्ण क्षमतेने जगता यावी अशा प्रकारची एक कंडिशन तयार करून ठेवतो. प्रत्येकात आपल्या आयुष्य जगण्याची उपजत क्षमता असते. निर्णय व निदान यात सहभाग, असा सहभाग हा प्रत्येकाचा अबाधित अधिकार आहे. त्याला कुठूनही वंचित ठेवता येऊ शकत नाही. एखादी सभा भरली आहे, तिथून बाहेर जा. एखादी लग्न कार्य आहे, तिथून बाहेर निघ. विहिरीवरचं पाणी तू घेऊ शकत नाही, हॉटेलमध्ये बसू शकत नाही, बसमध्ये चढू शकत नाही, इलेक्शनमध्ये वोट करू शकत नाही, इलेक्शनला उभा राहू शकत नाही. असा कुठल्याही प्रकारचा नियम नसावा. नुसतं त्याचं मागचं प्रिन्सिपल आहे की सहभाग, पार्टिसिपेशन हे खूप इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे डेमोक्रेसीचं, बरोबर. त्याचबरोबर ह्या तुम्ही दोन इन्स्टिट्यूटची माहिती घेणार तुम्हाला आज होमवर्क आहे. IFSW सोशल वर्कमधले काम आहे. सोशल वर्कमध्ये ह्या इन्स्टिट्यूट्स काम करतात इंडियन आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला. IFSW आणि IASSW या आंतरराष्ट्रीय संघटनांनी तत्वांच्या बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान दिलंय आणि अशा तत्वांची गरज भारतात जाणवू लागल्यानंतर 1991 पासून आपण त्या हिशोबाने प्रयत्न सुरू केलेत आणि 1997 पासून आपण तत्व खालीलप्रमाणे अंगीकारली आहेत. स्वतः व्यवसायात, समाजात मूल्यांचा पुरस्कार करण्याची शपथ समाजकार्यकर्ते घेतात. त्याचबरोबर स्वतःप्रती व व्यवसायाप्रती नैतिक जबाबदारी बाळगतो आपण. गरजू शोषितांप्रती नैतिक जबाबदारी बाळगतो. वी हॅव मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, की जर समाजामध्ये किंवा आपल्या समुदायामध्ये, आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या समूहात कुठली एखादी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती ह्या दुःखात असतील, त्या दुर्बल असतील, त्या वंचित असतील, तर त्यांना त्या दुःखापासून, पीडेपासून, त्या वंचिततेपासून बाहेर काढण्याची रिस्पॉन्सिबिलिटी संपूर्ण समूहाची आहे. आणि त्या समूहाचा एक भाग किंवा सदस्य म्हणून तुम्ही कार्य करता. म्हणजे अल्टिमेटली तुमच्यावर पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही त्या सदस्यांना, जे पीडित आहेत, जे वंचित आहेत, त्यांना बाहेर काढावं. स्वतःप्रती व व्यक्तीप्रती, व्यवसायाप्रती नैतिक जबाबदारी, गरजू व शोषितांप्रतीची नैतिक जबाबदारी, समाज व राज्य यांच्याप्रती नैतिक जबाबदारी. आणि समाजानं तयार केलेली एक राज्य, एक संस्था आहे ना, एक इन्स्टिट्यूट आहे, जी व्यक्ती आणि समाजामध्ये एक दुवा म्हणून एक काम करते, एक लिंक म्हणून काम करते. तर बेसिकली सोशल वर्क ह्याची तत्व जी आहेत ती व्यक्तींना पूर्णपणे स्वातंत्र्य, संधी, समानता प्राप्त करून देण्यासाठी एक अशा प्रकारचं सामाजिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो. तिथे समाज व राज्य, त्याचबरोबर तुमचं प्रोफेशन यांच्याविषयी तुम्ही एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते, बरोबर. की तुम्ही असं नाही म्हणू शकत की जर सिग्नलवर उभा असताना एखादी लहान मुलगा येऊन तुम्हाला पैसे मागण्याचा प्रयत्न करतोय, मदत मागण्याचा प्रयत्न करतोय, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी का, ती सरकारची जबाबदारी आहे, ती त्याच्या आईवडिलांची जबाबदारी आहे. तो भिका मागतोय. इट्स नॉट लाईक दॅट. सोशल वर्कमध्ये आपण ही नैतिक जबाबदारी मानतो की जेव्हा आपल्या समुदायामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, कुठलाही व्यक्ती असो, जर एक जरी व्यक्ती हा दुःखी, पीडित, दुर्बल असेल तर त्याला त्यातनं बाहेर काढण्याची जबाबदारी ही तुमची आहे, प्रत्येकाची, बरोबर. समाज व राज्य यांच्या प्रती नैतिक जबाबदारी, सहकार्य करते व काम देणाऱ्या संघटनांप्रती नैतिक जबाबदारी,
समाजकार्य, शिक्षण व संस्थांप्रती नैतिक जबाबदारी आणि ह्या सगळ्यांचा भाग काटेकोरपणे आचरणात आणला तरी होणारे समाजकार्य हे सखोल. म्हणजे आपण जर ह्या सगळ्या प्रिन्सिपल्सला एक एक आहे ना की बेस्ट त्यातनं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर कॅन यू इमॅजिन की समाजामध्ये दुःख असणार नाही. जर आपण आपल्या कामाप्रती, समाजकार्याप्रती, दुःखांप्रती, लोकांच्या दुर्बल घटकांच्या प्रती जर आपण नैतिकतेने इतके बांधले गेलेले असू, एक कार्यकर्ता म्हणून, एक स्टुडंट म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून, तर समाजामध्ये प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता अत्यंत कमी होईल किंवा त्याचं निराकरण करण्याची शक्यता खूप जास्त दाटावी. ओके, तर बेसिकली सोशल वर्क किंवा समाजकार्य या संकल्पनेचा अर्थ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. समाजकार्य आणि काही प्रमाणात आपण त्याची फिलॉसॉफी बघण्याचा पण प्रयत्न केला, म्हणजे इथिक्स व्हॅल्यूजमधनं, की समाजकार्य हे कुठल्या तत्वांवर, कुठल्या मूल्यांवर, कुठल्या आदर्शांवर हे त्याची पाया रचलेलं आहे, त्याचं फाउंडेशन आहे, हे आपण बघण्याचा प्रयत्न केला. तर व्हॉट इज सोशल वर्क किंवा समाजकार्य? तर समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जी व्यावसायिक किंवा प्रोफेशनल पद्धतीची जी रचना असते, ती रचना ज्यामध्ये व्यक्ती आहेत, सरकार आहेत, संस्था आहेत, गैरसरकारी संस्था आहेत, कायदे आहेत, सुव्यवस्थेचे काही उपकरण आहेत, बरोबर, ह्या सगळ्यांनी मिळून एक प्रोफेशनल लेवलची अशा प्रकारची संस्था, जे एक स्ट्रक्चर जे समाजातल्या समस्या कमी करण्याचा, निराकरण करण्याचा किंवा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतं, त्याला आपण समाजकार्य म्हणतो. समाजकार्य हे स्वतःच्या सुखासाठी, पुण्य लाभण्यासाठी किंवा कुणाला खुश करण्यासाठी किंवा आपलं स्टेटस दाखवण्यासाठी नसते, तर एकंदरीत हे निस्वार्थी भावनेनं दुर्बल पीडित घटकांना त्यांच्या क्षमतांचा अनुभव करून देण्यासाठी, दुर्बल पीडित घटकांना स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अनुभव करून देण्यासाठी आणि त्यांना कॅपेबल, स्वावलंबी बनवण्यासाठी केलेलं एक कार्य, त्याला आपण म्हणतो समाजकार्य. आणि ह्याच नोटवर मी तुमचं आज रजा घेतो. आज 27 जून आपण समाजकार्य ह्या संकल्पनेविषयी बोललो. उद्या आपला टॉपिक असणार आहे की समाजकार्याचे तत्वज्ञान आधी शिकू आपण. इतिहासाच्या ऐवजी आपण तत्वज्ञान शिकू, ह्याच लिंकमध्ये शिकू तत्वज्ञान. आणि परवा टॉपिक असणार आहे आपला समाजकार्याचा इतिहास किंवा समाज कल्याणाचा इतिहास. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण लवकरच भेटूया उद्या.